काम क्रोध नाही अंगी तोची नर जन्मला जगी। काम फार विचित्र आहे। ज्याला कोणाही क्षेत्रात मोठं व्हायचं का, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, आदी करून आमचं आध्यात्मिक परमार्थिक क्षेत्र असेल, किंवा माझा शेतकरी राजा असेल, ज्याला ह्या कुठल्याही क्षेत्रात पडल्याच्या नंतर जर उंच शिखर गाठायचं असेल, मान सन्मान लौकिक जर प्राप्त करायचं असेल, माणूस म्हणून जर जगणं असं लोकच म्हणायला पाहिजे असं स्वीकारायचं असेल, तर त्यानं कामावर जय प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे। काम जिंकला की क्रोध येत नसतो। हा काम्या हरामखोर फार भडवा आहे। ह्या काम्यासारखा नालायक जगात आतापर्यंत बदमाश कोणीच जन्माला आला नाही। किती बदमाश, किती हरामखोर हा काम्या। यानं पंढरपुरातल्या मालकाची पण बेइज्जती केली, यानं काशीतल्या मालकाची सुद्धा प्रतिष्ठापनाला लावली। इतका हा काम्या नालायक आहे। काम्या म्हणजे कोणी माणूस नाही, काम काम वासना। हरी हराची आभरू घेतो भय नाही त्याशी। हरी म्हणजे विष्णू, पंढरपुरातले मालक, आणि हर म्हणजे काशीतले मालक, यांनाही बेजार केलं। एक नालायक राजा प्रांताला दुःख देत होता अण्णा, आणि तो नालायक जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तो प्रांत सुखी होत नाही, असं पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, आणि तो नालायक मरत नव्हता। म्हणून देवाला त्याच्या पत्नीला आपलंसं मानावं लागलं। तिचं नाव होतं वृंदा, पण जराशी कामाची झळ लागली म्हणून पंढरपुरातले मालक 350 गंगेपैकी एक पवित्र गंगा नेपाळ नावाच्या देशात गेली, आणि या नेपाळ नावाच्या देशातल्या गंगेत पंढरपुरातले मालक पाषाण शालिग्राम नावाचा दगड होऊन पडले। इतका कामे हरामखोर आहे। काय फजिती केली माझ्या काशीतल्या मालकाची। एके दिवशी काम हा काशीतल्या मालकांना भेटला, नमस्कार केला असेल। काय चाललं रे काम, काय नाव म्हणे, बरं आहे। जरा उच कानानं बोलला। शिवजी म्हणले, का रे जरा तरतर करायला का आषाढ महिन्यातल्या शिदळासारखा? नाही म्हणे, काय त्यांना जे चालतंय ते चालतंय। थोडा काय बोलले असतील शिवजी, थोडासा ह्या काम्याला राग आला आणि आईसाहेबांकडे गेला। आईसाहेब म्हणजे माझ्या पार्वती आईसाहेब, काम किती विचित्र आहे, हे म्हणून जिंकायचं आहे। आईसाहेब एक काम करता का? काय रे? मला असं वाटतंय तुम्ही एक रूप घ्यावं 2 तासापुरतं। आणि ह्या काम्यानं पार्वती मातेला रूप दिलं 2 तासाकरता। त्या रूपाचं नाव आहे बिल्लिनीचं रूप। बिल्लिनीचं रूप। एका वनात प्रवेश केला। विशिष्ट प्रकारचे वन श्रीमद भागवतात, पुराणात, ग्रंथात, शास्त्रात, वेदात आमापाशी वन आले। काम्यक नावाचं वन असेल, अंबिका नावाचं वन असेल, चैत्र नावाचं वन असेल, मधु नावाचं वन असेल, अशा एका विशिष्ट प्रकारच्या वनामध्ये, त्याचं नाव घरी गेल्यावर शोधा, मोबाईल मोठाले तुमच्याकडं। त्या वनामध्ये पार्वती आईसाहेबांनी प्रवेश केला, पाठवलं तिथं बिल्लनीच्या रूपात, आणि हा बदमाश काम्या पाठीमागून शिवजीला घेऊन गेला। वनात त्या रस्त्यावर शिवजीला सोडलं आणि आपण थोडासा आडंगी राहिला। भगवान शिवजीनं त्या भिल्लनीकडे पाहिलं। ती भिल्लीन प्रत्यक्ष पार्वतीच होती ना अण्णा, तिचं रूप कसं झाकलं। पण ते रूप पाहिल्याच्या नंतर या नालायक काम्यानं शिवजीला लाल रंगाच्या फुलाचा स्पर्श केला। काम उत्पन्न झाला आणि भगवान शिवजी भिल्लिनीला बोलले, भिल्लिनीच्या पाठी लागे लागे पंचानन ग, त्रिशूळ गेले डमरू गेले गेले व्याघ्रांबर, दिगंबर रूप झाला झाला पंचानन ग। शपथ वेदामतितम पुनित भयो जाश्वनीला जायते। शास्त्राचा पंचाननं भय गिरिजापतयो पाशुपतारुडायाति दण्डमुण्डे श्रियं आधिपत्यं कैलासाति वयोनां
भिल्लियं चक्षुरूपे शिवयं विवस्त्रादि जायते नैवं गांजा संलिखितं। हे काय गांजा कोक्यान गेला असेल त्याची जा ब्रह्मांड या विश्व ज्याच्या दृष्टीत सामावलंय अशा शिवजीला युवस्त्र व्हावं लागलं। युवस्त्र युवस्त्र इतकं कामी चित्र आहे। आणि हा काम जो कोणी जिंकेल का त्याला नर नावाची पदवी। फार कठीण काम जिंकणं। काम जिंकणं इतकं कठीण इतकं कठीण इतकं कठीण। एखाद्या वेळेस समुद्राचं पाणी किती थेंब आहे लिटर क्युसेस असं नाही मोजायचं, किती थेंब आहे हे मोजता येणारी काही विद्वान लोक असतील। आकाश किती येते हे सांगणारी काही विद्वान आहेत। प्रकाशाचे किरण खाली यायला किती वेळ लागतो हे सांगणारी काही विद्वान लोक आहेत। तरुणची व्याप्ती मोजणी, आकाशाची पोकळी मोजणं अशी विद्वान लोक आहेत। पण काम धरणं फार अवघड आहे। काम बांधणं इतकं अवघड आहे। नदीच्या पात्र तुडुंब भरलेलं काम किती विचित्र आहे। आणि मग ज्यांनी जिंकला ते किती अधिकारी आहेत। दोन मुद्दे आजच्या कीर्तनात तुम्हाला सांगतोय। विठाला नदीचं पात्र तुडुंब भरलंय। एका साधूला पहिलं तीराला जायचं होतं। खरं तर त्या साधूनं मनात आणलं असतं आणि आपलं आसन त्या पाण्यावर टाकलं असतं। अण्णांना आसनाला सांगितलं असतं चल पलीकड, तर पाण्यावर आधार आसन गेलं असतं। एवढा मोठा साधू होता। ते काय गोट्या खेळणार नव्हता, 2-4 अभंग पाठ असणारा नव्हता। ते काय तंबाखू खात नव्हता, गुटखा वडीत खात नव्हता, बिड्या वडीत नव्हता। असा निष्पाप सासू आहे ना तो, निष्पाप निष्पाप। अशा साधूला पहिलं तीराला जायचंय पण पाण्याचं पात्र पूर्ण भरलेलं आहे। नावा होत्या अशा बऱ्याच बांधलेल्या पण एकाही नावेत माणूस नाही। आणि एक नाव नुसतीच निघाली, आवाज दिला थांबल्या गेली नाव। मला यायचंय धरून पाहिलं होतं पण जवळ गेल्यावर लक्षात आलं अण्णा नाव हाणणारी बाई आहे, नाव हाणणारी बाई आहे आणि बसणारा एकटाच पुरुष आहे। असू द्या ड्रायव्हर बाई, गाडीची ड्रायव्हर जरी बाई असेल आणि त्या गाडीमध्ये जर पुष्कळ माणसं असतील तर आपल्याला काही भीती नाही कशाची। पण गाडी चालवायला एकच बाई बसायला एकच परपुरुष आहे, मग जरा शेक लागतच ना त्या गोष्टीचा। कारण बघणाऱ्याच्या दृष्टीत इतकं रॉकेल आणि पेट्रोल भरलंय, पाहणाऱ्याच्या अंतकरणात इतकं काळकूट डांबर भरलंय, त्यांच्या दृष्ट्या चांगल्या नाहीतच ना। माणसं म्हणजे आग्या मोळाच्या माश्या आहेत। ज्यानं धुपण आणलं त्याला कांदा काढू देते आणि ज्याच्याकडे धुपण नाही त्याला माश्या चावत्यात। इतका विचित्र स्वभाव आहे माणसं। व्यक्ती तितक्या प्रकृती, काय विचार करतील, काय कोणाविषयी बोलतील, काही मेळ नाही ना माणसांच्या बाबतीत। मग नाव चालवण्यासाठी बाई एक आहे, एकटी बाई आहे आणि बसणारा एक तारुण्य दशेतला साधू आहे। कसं बसावा? फ्रीज मधलं घट्ट झालेलं लोणी, थंडीतलं घट्ट झालेलं लोणी विस्तवाच्या जवळ नेलं की वितळणं त्याचा धर्म आहे। एकांत स्त्री आणि पुरुषाला की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा धर्म आहे। म्हणून मला वाटतंय पैठण मधल्या मालकांनी नमूद केलं स्त्रियांच्या बाबतीत थोडंसं दूर राहत जा, परमार्थात पण व्यवहारात पण। आपली स्वतःची बायको सोडून प्रत्येक बाईला जगदंबा दुर्गा म्हणून लांबूनच नमस्कार करायचा, अशी ज्याची वृत्ती असेल त्याला दगडावा आपटा त्याला मरणच नाही। तो कोण्याही क्षेत्रात मोठा होईल, कोण्या क्षेत्रात मोठा होईल। म्हणून नको नको स्त्रियाचा, नको नको स्त्रियाचा करीती आघात पुरुषाशी धर्म सिद्धांत आहे। वा, एका ठिकाणी तर इतकं कडक बोलले, स्त्रियाचा तो संग नको नारायणा, सानिध्य नकोय। क्षेत्र कुठलंही असू द्या, मोठं व्हायचं असेल परस्त्रीला जगदंबा म्हणा, दुर्गा म्हणा, सावित्री म्हणा, सीता म्हणा, लक्ष्मी म्हणा। मालकांचा पुरावा आहे अन्न अष्टादश मालकांपैकी एका मालकाचा। पराविया नारी रखुमाई समान मानिलिया धन काय काय वाक्य मालकांचं माझ्या। परस्त्रीला जर आपण विटेवरची रुखमाई समजिलं तर बँकेतले पैसे जळत आहेत का?
5 कोटी रुपये एकरची जमीन कोणाला असन तिचा भोगा होतो का, राखुंड होतं का, ते उडून जाते का, घरातलं आपलं घर पेटतं का? किती सोपा परमार्थ आहे आपला. परमार्थ अभ्यासापेक्षा आचरणाला जास्त किंमत देणारा आपला संप्रदाय. अभ्यासाला नाही. अभ्यास काय, मुसलमानांना ज्ञानेश्वऱ्या पाठ केल्यात, युमा पठाणला 9 अध्याय पाठ आहेत, मुस्लिम समाजाचा माणूस आहे, त्यांनी पाठ केल्यात. काय नाही त्याच्यात एवढं. अभ्यासाला काय किंमत नाही, आचरणाला किंमत आहे. लोकांना सांगतो किती गोड, त्याच्यापेक्षा वागतो किती भडव्या नीट गोड हे सांग. विठाला विठाला काय माहिती का, आमच्या नालायक वागणाऱ्या लोकांचा दोष नाही, वाईट वागणाऱ्या वक्त्याला आणून तुम्ही पैसे देता, त्यानं केलेलं पाप तुमच्या बोकांडीवर अर्ध पडतंय. दोषी तुम्ही आहात. तुम्ही पक्वादे असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, मद्यपान करीत असेल, व्यसन करीत असेल, आणि तरी तुम्ही म्हणता असताल ते लयच चांगलं आहे, त्याला आणाच, तर फेडा मग पाप. घराला कुपाट्या लागत्या तुमच्या. विठाला विठाला इथे मानसिकता फक्त चांगलं पाहण्याची, चांगला आहे पाहण्याचा संबंधच नाही परमार्थात. परमार्थात चांगलं ऐकण्याची भूमिका ठेवा. तुम्हाला वाईट बघण्यासाठी, वाईट ऐकण्यासाठी भारतात खूप स्टेज आहेत. त्या स्टेजवर काय कपडे काढून नाचायचं तर नाचा, पण इथं फक्त कीर्तन चांग, कीर्तन चांग, ओयांग हरिरूप. तत्वाच्या, सात्विकतेच्या, विवेकाच्या बोधावर आरूढ असलं पाहिजे माणसानं 2 तासाकरता. त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला बसले नावेत, निघाली नाव. जे व्हायचं ना तेच झालं. नदीच्या अर्ध्या पात्रात नाव गेली की साधूला त्या मुलीचं रूप पाहिल्याच्या नंतर काम उत्पन्न झाला. पारणिरोर जयती पारणिया. पुराण सांगते हाताला शास्त्राच्या भाषेत पारणी म्हणतात, कर म्हणत असेल कोणी, काय नाना प्रकारचे, पण पारणिरो जयस्तु पारणिया. तिच्या हाताला ओले हंता हंता त्या नावेचे स्पर्श केला, हात झटक. हो ते म्हणलं काय वेडीस, नाव हाकतेस, माशा धरणाऱ्याच्या कुळात वावरतेस, आणि माझ्यासारखा साधू तुला धर्मपत्नी म्हणून स्वीकारायला काय वावगे. लगेच पाणी ग्रहण केलं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयम् ईशानायामिदमङ्गलेन भयजनो नवदाम्पत्यासुदायर्यां वरवरयते रूपेति कन्यां भवस्वरूपानां मंगलपयभयत्यक्तानां यदि कृषिविष्टं मित्रसजन भयो आप्तेष्ट पंचतत्त्वानां वैशान्तरो वयजायते सुमंगले च वयस्थिता तदेव सावधान. काय शास्त्र गोडे अन्न आपलं चुलीत घातलो, काय काय भडवेनं, काय काय हरामखोरायनं लग्नातले विधी पण चुलीत घातले, मंगलाष्टक पण नीट म्हणीनत. कसले मंगलाष्टक व्हायला पाहिजे. शास्त्र म्हणे राज्य ही तृण मानावे. निदान मंगलाष्टक तरी आपल्या पोरायच्या लग्नातले चांगले करा. आणि काय हिंदुत्वाच्या नावानं बोंब ठोकायची, खिशाला बिल्ली लावणं काय, भगवे झेंडे घेणं काय, आणि कृतीत तर कवडीचे नाहीत. विठाला 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 ज्यांना तुम्ही हातात भगवा झेंडा घेऊन शिव्या देताना ती लोक धर्माच्या सभा घेत नाहीत, ते धर्माचं अनुकरण करतात. तुम्ही धर्माच्या सभा घेता पण धर्माचं अनुकरण करत नाहीत. याच्याकरता आपण त्यांच्या पाठीमागे. म्हणून शेळीच्या मागे लांडगं लागल्यावर त्या शेळीचा जीव कसा वचवच होतोय तसा तुमचा जीव वचवच व्हायलाय. ते काही दिवसांना आपल्याला हाणतेत का काय. याचं एकमेव कारण आहे आपण धर्माचं अनुकरण करत नाहीत. विठाला अहो शास्त्रानं, वेदानं, पुराणानं स्वीकारलेल्या
देवांना संतांना मानणं हे धर्माचं अनुकरण आहे. आणि भंगाऱ्या नालायक शास्त्रानं न स्वीकारणाऱ्या, वेदानं न स्वीकारलेल्या, पुराणानं न मानलेल्या भडव्या हरामखोरायला तुम्ही बोकांडीवर घेता. हे धर्माचा विशुद्धपणा आहे. विठाला यायला राग आला तर पुन्हा कीर्तनाला बोलवायचे नाही. नका बोलू. असा पाईप आहे मला पैशाचा. मी काही कोणाच्या मागं लागे नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव नका बोलू. एक गाव रक्षण 10 अगर भिक्षा, त्याला काय पाहायचं काम आहे. पण इथं चांगलंच बोलन. तुम्हाला पटू न पटू काय मी काय चोंबाळीत नाही. हे नाही महाराज 2-4 हजार आगाव घालतो. मैं आंड्रवेली धुई तुही बायको धुई. कोण बसलं वचकाळ लोकायला चोंबाळीत. 2 लोकांना आपल्या जागेवर आरूढ असलं पाहिजे. एक वारकरी संप्रदायातला अण्णा वक्ता आणि माझ्या पवित्र देशाचा जवान. तुम्हाला एक सांगू राजू, त्या जवानाच्या अंतकरणात त्याची नीतिमत्ता शाबूत आहे म्हणून आपण उद्याचा सूर्य पाहतो. ज्या दिवशी त्याच्या अंतकरणातली नीतिमत्ता मातीत जाईल त्या दिवशी आपण झोपीत मरू, झोपीत मरू, झोपीत मरू. त्याची नीतिमत्ता कायम आहे. आणि संप्रदायातल्या लोकांची नीतिमत्ता कायम असली पाहिजे. प्रखर बोललं पाहिजे. प्रखर काय नाही भिलं पाहिजे कोणाला. काय करायचं आपलं धकिणारा पंढरपुरातला मालक. बरं ठीक आहे, तुमच्या गावातल्या एका माणसानं मला 2 कोटी दिले. येरी समजा, येरी समजा. मी काय तुम्हाला संकल्प सोडा थोडंच म्हणतो. उदाहरणार्थ 2 कोटी अण्णा दिले आणि जालन्याच्या अलीकडेच मला अटॅक आला. जर मी मेलो तर त्या 2 कोटीत फोकायचा का बाळ्या? अरे कसं चालवायचंय? पंढरपुरातल्या हातात आहे, भांगऱ्या भोंगऱ्याच्या नाही. म्हणून निंदात्वा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची, इतराची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. एका विठ्ठला किंवा पांडुरंगा वाचुनिया. जे सकाळी पाणी देत नाही त्याची स्तुती करायची का कीर्तनात? विठाला 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 बसले नावेत. पाणी ग्रहण झालं. अण्णा काम लई टोकाला गेलता, फार टोकाला काम गेलं. आणि त्या 22 वर्षाच्या तारुण्य दशेतल्या तरुणानं तिला सांगितलं, मला आत्ता रती सुख पाहिजे, आत्ता रती सुख पाहिजे. पोरगी माशा धरणाऱ्या कोळ्याच्या घरी वाढलेली होती. पण ती मुलगी आद्रिका नावाच्या देवांगणीची होती. भागवत आहे का लक्षात येईल तुमच्या? मला फक्त पुरावा द्यायचा आहे. ती इतकी विवेक संपन्न होती आणि भारतातली होती. माझ्या पवित्र देशातलं जडवाड मोठं रत्न काय असेल या देशाचं, ते या देशाची स्त्री आहे. राज्य, राणी व संपत्ती. एरवी आपण घराला, जमिनीला, पैशाला, ज्वारी, गहू, कापूस याला, सोन्याला संपत्ती म्हणतो. पण माझ्या वारकरी संप्रदायानं संपत्ती हा शब्द स्त्रीसाठी वापरला. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती. या देशाची जडवड संपत्ती. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मनिष्ठ, धर्मानुरागी महाराणा प्रताप, असे विवेक संपन्न महात्मे या देशाला सुपुत्र जन्माला घातले. या देशातल्या एका पवित्र स्त्रीने 9 महिने असे अधिकारी माणसं पोटात सांभाळले. म्हणून इतक्या मोठ्या तुम्ही जडवड रत्न आहात. म्हणून कधी मधी श्रेष्ठ माणसं दिसल्यावर पदर घेत जा. नाही, श्रेष्ठ तात्विक सात्विक दिसल्यावर पदर घेत जा. आणि ज्याच्या बायकोला पदर घ्यावाच वाटत नाही त्या बाईच्या नवऱ्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका. औरंगाबादला गेल्यावर दुकानदाराला म्हणायचं पदर कापून द्या. का हो पदर का कापायचा? माझी मंडळी होंडी सोसायटीची अध्यक्ष आहे म्हणून माझी बायको पदर घेतच नाही ना, त्याच्यामुळं पदराचा जर गिर आहे, त्याचे पैसे कशाला मातीत घालता? हा आहे का नाही? पैशाला मोल आहे ना. हा कशाला मातीत घालायचे ते पैसे? असं करत जा. संक्रांत आली, निदान ह्या पौष महिन्यात तरी पदर घेत जा. आता थंडी वाजायली म्हणून तरी घेत जा.
मी 5-6 दिवसापासून रात्री पुण्यात तेच बोंबललो. आपल्या खेड्यापाड्यात जर बरं असते, शहरात लय वाईट झालं. 2 गोष्टी झाकलेल्या असावांना, एक लक्ष्मी झाकलेली असावं म्हणजे पैसा, आणि एक देशाची स्त्री झाकलेली असावा. अंग भरून कपडे कुठलेही घाला, पण अंग भरून कपडे घातलेली स्त्री असा. तिचं नाविन्य, तिचं चारित्र्य, तिचं वैभव, तिचा सात्विकता, तिची ती कर्माची व्याख्या. माझा विटेवरचा मालक आणि काशीतला मालक तिला मानतोय, इतकी ताकद आहे. पैसे झाकून ठेवजा. काही कायला डायरीच्या पुढून 2-3 500-500च्या नोटा. सुंबळे आहेस का काय तू? डायरीच्या पुढून नोटा ठेवतो हरामखोरा. आणि काय काय तुला लायकी, आणि काय 3 नोटा, आणि 3च 500च्या नोटा पुढून ठेवला, आणि बायको 17 भाईचा कापूस याचायला. लाज तरी वाटायला पाहिजे. 3 नोटा पुढून ठेवला. 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा अण्णा एका माणसाच्या कुत्र्याला खाला. मी डोळ्यानं पाहिलं. ते का मा सासरा आहे, का मा साडू आहे, का मा मेव नाही. घरच्याचं चोंबळलं म्हणा, बाळ्या घरचंच दळायला. तुमच्या गावाला पहिल्यांदा आलो ना. 3795 गाव झाले राजे माझ्या आजच्यानं. 96 3796 गाव. ज्या गावाला पहिल्यांदा जातो ते घेतोय. इतके गाव फिरलो मी. किती श्रीमंत पाहिले असतील रावणाला ओव्हरटेक केलेली. 1428 रुपयाचा बिस्किटचा पुडा कुत्र्याला. बदगे जाते पाया पडा माणूस माझ्या. शर्ट वरी केलं, बनेलच्या खिशात हात घातला, 2-3 रुपये काढे. म्हणजे किती दिले मी नाव नाही सांगत, जाऊ द्या. आणि पाय पडून मला पैसे दिले, पण शर्टाच्या आतून बनेलीच्या खिशाला हात घातला आणि पैसे काढे. ज्याच्या कुत्र्याला 1418 रुपयाचा बिस्किटचा पुडा, बकरू महाराज ते पैसे झाकून ठेवते. आणि ज्याची बायको अख्तर व्हायचं हरभर कापायला, चाऊस मियाचा ऊस खुरपायला. हो, अब्दुल भाईची तूर कापायला, आणि ते 500-500च्या 3 नोटा पुढून ठेवले. किती शोकांतिक आहे, किती शोकांतिक आहे. चुकीची काम. 2 गोष्टी झाकलेल्या असं. किती विवेक संपन्न माझ्या भारताची स्त्री. तिनं मालकाला सांगितलं, मालक सूर्याचा प्रकाश जोपर्यंत आहे तोपर्यंत संसार करता येत नाही, रतिसुख देता येत नाही. काय महाराज अधिकारी होते ते. त्या महाराजानं चुटकी वाजल्याबरोबर सूर्याला सांगितलं, जाय ना, कशाला अडचण करतो आम्हाला, जाय. 2:30 वाजता सूर्य मावळला. 2:30 वाजता. दुसऱ्या देशात उजळून आपल्याकडे अंधार पडला. बायकोला सांगितलं, आता रतिसुख नाही म्हणली. गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी असते, गंगेचं पात्र अनुष्ठान करण्यासाठी असते, गंगेचं पात्र जप साधना करण्यासाठी असते, गंगेचं पात्र स्नानसंध्येसाठी असते, संसार करण्यासाठी नाही. वारं मुठीत दाबलं, चिर 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 वारं आडलं, आणि वाऱ्याला सांगितलं, ए कशाला गंगेच्या पात्रात नाव घ्यायला, धर ना. तारामंडळात नाव नेली. मधात बसणाऱ्या महाराजाची ताकद बघा. दुपारची रात्र केली, गंगेतली नाव आकाशात नेली. पण बाई किती हुशार होती बघा. त्या बाईनं सांगितलं, आपल्या संस्कृतीत लग्न अक्षदा पडल्या की कुलाचार असतो, शिष्टाचार असतो, सदाचार असतो, देवकर्म असते, देवादेवतेंचे दर्शन घ्यायचे. अहो 1 मिनिटभर डोळे झाकल्याबरोबर सगळ्या देवाचं स्तवन केलं तर आपोआपल्या वाहनात बसून सगळेच देवता आल्यान बायकोला सांगितलं, पटपट पटपट पाय पार. सगळ्या देवाच्या पटपट पाया. त्या साधूचं नाव होतं मुनिश्री पाराशर. किती मोठा साधू. याच पाराशराला व्यास नावाचा मुलगा जन्माला आणला. व्यास उचिष्ट जगत्रया. जगातलं जेवढं ज्ञान असेल कोण्याच गिरगावच्या बाळूनं म्हणायचं नाही मी लय अभ्यास होई. तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितले, तुझ्या अगोदर व्यासांनी सांगितले, व्यासोचिष्ट जगत्रया. असा मुलगा नातू 4 ब्रह्मवेत्त्यापैकी शुक, याज्ञवल्क, दत्त, कपिल मुनी. शुकाच्या काय कुलवैभवशाली बघा. दुपारची रात्र करावी, पाण्यातली नाव आकाशात न्यावी, सर्व देवता एकत्रित आणाव्या, इतकी ताकद. पण काम नाही जिंकता आला. कामानं चपका पाराशराला सुद्धा आणला. म्हणून नरांच्या यादीत नाहीत. विठाला किती कामे चित्र. आपल्याकडे मंत्र्याला पद किती असते? 1. लय वर्षाच्या जवळचा असला तर 2, 4-5 पद ते एका मंत्र्याला नसते. पण एकाच मंत्र्याला 222 पद. असा मंत्री मी वाचिला.
पाहिला नाही, कारण वरी कशाला जाऊ, आणि वरी गेल्यावर तुम्हाला कसा बोलन, तेव्हा पोरायनं मला फुकलेला असेल. वरी फुकल्याशिवाय जाता येतं का? वरी जाता एकाच व्यक्तीला आलं, त्या व्यक्तीचं नाव तुकोबर आहे शरीराचं. बाकी आपल्याला जर वरी जायची वेळच आली, समज असलंच आपल्याकडे पुण्य, तर आपला हे मोबाईल आधी फुकून देतात खाली, आणि कार्ड वरी जाते, मोबाईल खालीच फुकून देतात. मोबाईल आतापर्यंत कोणाचा वरी गेलाच नाही, हे 3.5 हाताचा. 222 ज्या मंत्र्याकडे पद आहेत, त्या मंत्र्याकडे एक व्यक्ती आला, त्या मंत्र्याची मुलगी हुशार होती. काम किती विचित्र आहे पहा. पाराशरांची अवस्था सांगितली तुम्हाला. त्या मंत्र्याच्या मुलीनं सांगितलं, बाबा गेल्या 2 दिवसापासून आपल्याकडे जो माणूस येतो तो माणूस फार नास्तिक आहे, तो माणूस तुमच्या जीवनाची माती करणार आहे, त्याला पुन्हा येऊ देऊ नका. बाबानं सांगितलं, बाई ते यायला लागलाय ना, मग असं काम करा, उद्या जर तो माणूस आपल्याकडे आला तर तुमचे बुट मी आतून ठेवते चौकटीच्या. म्हणते ना औरंगाबादला गेले, पण पोरगी इतकी हुशार, पण बाप नालायक, बाप नालायक, बाप नालायक, बाप नालायक. त्या बापाचं नाव होतं इंद्र, 33 कोटी देवाचा राजा. अमरपुरी नावाची नगरी राहिला. त्या नगरीतल्या अण्णा सडका चिंतामणीच्या होत्या. आळंदीतल्या मालकांनी वर्णन केले. त्या नगरीतले झाडं कल्पतरूचे होते, हिवरं नव्हते, कल्पतरूचे उद्यान होते. गाई कामधेनू होत्या, चिंतामणीच्या सडका होत्या. आपण काचातली ती टी व्ही लावल्याच्या नंतर मेलेले जिते सिनेमातले नट पाहतो. काही मेले फार दिवसापूर्वी, काही जिते तर ते पाहतो. त्याच्या नगरीत जिवंत रंभा नाचत होत्या. रंभा उर्वंशी मेनका, जेथ रंभे आयशा नाचणी. मालकांचं वाक्य, जेथ रंभे आयशा नाचणी, उर्वंशी तिलोत्तमा मेनका रंभा ज्याच्या दारात नाचत होत्या. काय वैभव असेल, किती वैभव, किती वैभव. पोरीन सांगितलं, बाबा त्याला येऊ देऊ नका, त्याच्या संगत जेवायला. ते इतका चिटकाला, आता ते निघत नव्हता. म्हणून 2 देवाला सहाय्य केलं. त्याच्यातल्या एका देवाला बोलिलं आणि त्या देवाला सांगितलं, तुला कोंबडं व्हायचंय. पोरीला कळालं. त्या पोरीचं नाव होतं अण्णा जयंती. भारतातली पोरगी होती ती. काय हुशार असेल माझ्या पवित्र देशातली स्त्री. तिनं सांगितलं, बाबा त्या देवाला सांगितलं, दादा एक ऐकता का, आमच्या दादाचा स्क्रू ढिला झालाय. हे माझ्या भाषेत सांगायलो. ते असं कशाला म्हणेल, ती एकच म्हणली असेल, आमचे दादा ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडे गेलेत. पण मी म्हणतोय, ती म्हणाली आमचे दादा नालायक आहेत, आमच्या दादांना काही कळत नाही, पण तू आमच्या दादाच्या नादी लागून कोंबडं होऊ नकोस, असं त्या देवाला सांगितलं. पण तो देव पण शिळ्याकडीसारखा फसफस उतू चालता. ते देव तसाच होता, फसफस शिळ्याकडीसारखा उतू आला. आणि इंद्राचं ऐकून ते कोंबडं झाला. आणि एका महाराजाच्या दारात रात्री 2:15 वाजता बोंबललं. कोंबडं आरवणं म्हणतात ना, आरवणं काय बोंबलणं काय एकच. 2:15 वाजता रात्री एका साधूच्या दारात बोंबललं. त्या साधूला वाटलं सकाळ झाली, आणि तो साधू आंघोळी करता गंगेवर गेला. तोपर्यंत या साधूची पत्नी 33 कोटी देवाचा राजा, ज्याच्याकडे 222 पद येतं, त्या नालायक राजानं तिचं चारित्र्य बाटवलं. परिणाम काय झाला माहितीये, इंद्रा पडली भग. चंद्र झाला भग नावाचा रोग इंद्राला झाला. काम इतका बेट. इंद्रियाचं गाव सोन्याचं राहिलं होतं, त्याला गाव सोन्याचं. भग नावाचा रोग झाला अण्णा. किती मोठा चंद्र, रात्री प्रकाश देण्याची ताकद, त्याला निशापती म्हणतात. आणि अशा निशापती एका महाराजाकडे शिकायला गेला. त्या महाराजाकडे शिकला, विद्वत्ता भरपूर कमवली, आणि त्याच महाराजाची मंडळी घेऊन लग्न केलं. झालं एक पोट्ट. त्या पोराचं नाव होतं बुध नावाचा पुत्र. इथून चंद्रवंश सुरू झाला. आपल्याला पुढचं कशाला इचकायचं, आपल्याला जितकं वाहता येते तितकी जमीन व्हा, बाकीची ढोरायला चरायला ठेवा, नाही तर मग कोणाला ठोक्यान द्यावा. पण इकूनी जमीन नाही इकली पाहिजे. मगाशी बैठकीत बोललो तर आम्ही त्या कोलते काकांकडं, तो राज होता आम्हाला चहा पाणी द्यायला. अण्णा अजून फक्त 2.5 ते 3 वर्ष मजुराची राहिलीत. जेवढी 7-12 असेल तेवढी सज्जनांनो ठेवा. माझं वय जरी कमी असेल 40-41, पण मी लय खूप फिरलो. मी अण्णा 250 ग्रंथ वाचलेत. आणि अधिकारी लोकांचे इतिहास आधी करून मी खूप 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 वाचले. 2.5-3 वर्षाच्या नंतर ज्याच्या नावानं 7-12 असेल तो माझ्या महाराष्ट्रातला राजा असेल. लक्षात ठेवा, राजा असेल. सांभाळा तुम्ही, सांभाळा, ठेवा.
त्या महाराजाच्या पत्नीशी अन्याय केला. थोत्तर काळ झालं चंद्राचं. चंद्र झाला काळा. तुम्ही कोण्याही सूक्ष्मदर्शकाखाली पहा, चंद्र पांढरा शुभ्र आहे, पण थोतराव एक चटा आहे. कोणताच डॉक्टर त्याची प्लॅस्टिक सर्जरी करू शकत नाही. कोणतंच केमिकल त्याचा चट्टा धुत नाही, कारण तो घाणेरडा चट्टा आहे कामाचा. घाणेरडा. चंद्राची ती फजिती. नारद चुकला चाळा भजनाचा. 6व्या क्रमांकाचा संन्यासी. अण्णा 19 संन्यासी वाचनात आले माझ्या, त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्यासी देवर्षी नारद. नारदानं एक वरात पाहिली, लग्न करण्याची इच्छा झाली. काम किती बेकार आहे. मग ज्यानं काम जिंकलंय त्याचं एक चरित्र सांगतो तुम्हाला. आधी किती बेकार काम आहे, किती अवघड आहे, किती लोकांची फजिती करतो, म्हणून आपण त्या कामाच्या दूर राहावा असं पैठणमधल्या मालकांनी सावधान केलंय. आपल्याला सावधान केलंय की तुम्ही याच्यापासून थोडंसं दूर राहा. 527 एकर जमीन एका माणसाची मी डोळ्यानं पाहिली. त्यावेळेला मी त्या गावात लग्नाला गेलतो. आपल्या इथलं एक लग्न, फकरू महाराज त्या गावातून गेलं. गावाचं नाव नको, त्या माणसाचं नाव नको, कारण आजा तुमचे यूट्यूब चालू आहेत. त्याचे पोरं पुन्हा मग गाडी फोडायचे. आमच्या आज्याचं नाव कीर्तनात काऊन घेतलं. 527 एकर जमीन होती. 527 एकर. शेवटच्या टप्प्यात मदगेजीजा त्या माणसानं ओढून टाकलेल्या, दुसऱ्यानं ओढून टाकलेल्या बिड्याचे दोंडकं वळले. 527 एकर जमीन, त्याला फुकायला सुद्धा ईदभर जागा राहिली नाही. फक्त नाद होता घुंगराचा. ते जरा बारकाले असतात का घुंगर? नाही तुम्हालाही पता नाही का? हां हां बर बर बर. ते हो म्हणल्यावर तुम्हाला माहिती, लगेच बॉम्ब टाकी तो गिरगावकर. नुसत्या कामानं 527 एकर जमीन गेली. तरुणांनो ध्यानात ठेवा, या जगातला पैसा संत आणि देवाच्या नंतर तिसरी जगात काय शक्ती असेल तर राजीव पैसा आहे. त्याच्यावर प्रेम करा. ठीक आहे, आमचा एखादा कंबर बांधणारा म्हणत असेल पैसे का बांधून न्यायचेत का, सरनाव टाकायचेत का, फुकून घ्यायचं का पैशात, त्याच्या जिभेची ब्रेक लाईनर उघडीत समजायचं. पण तुम्हाला एक सांगू, जोपर्यंत माणसाकडे अर्थ नावाचा पुरुषार्थ येत नाही तोपर्यंत रक्तातल्या नात्यातले भडवे सुद्धा त्याला पत्रिका देत नाहीत लग्नाच्या. हरामखोर सुद्धा पत्रिका देत नाहीत रक्ताच्या नात्यातले अण्णा. जवळ पैसा आला की धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. एक सोपा पुरावा सांगू तुम्हाला. माझ्याकडे मोबाईल साधा आहे, पैसे भरपूर आहे. तुम्ही पुन्हा म्हणताल इतका कडक बोलायला काय नाही, पैसे आहेत माझ्याकडे, मी सोन्याचं घेईन. यूट्यूब चालू आहे. मला का चोऱ्या करायच्या का काय? माझ्याकडे शेती चांगली. माझ्या गावातली आज बरीच मंडळी आलीत, बरीच आली, त्यांना माहिती आहे सगळ्यांना. तुमच्याकडे मोठ्याल्या टीव्ही येतात, त्या टीव्हीत एक बघा, नाही तर मोबाईलमध्ये मागचा एखादा अंत्यविधी बघा श्रीमंत माणसाचा. आपल्या भारत देशातला पैशावाला श्रीमंत मेला की मसन वाट्यात त्याच्या मातीला गेलेला श्रीमंत भोईला बसत नाही, त्याला मसन वाट्यात पण सोपे लागतात. म्हणजे पैशावाली माणसं मसन वाट्यात पण खाली बसत नाहीत, इतकी पैशाला किंमत आहे. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या विरोधात जाऊ नका. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, अर्थ नावाचा पुरुषार्थ. विश्वातली कुठलीच गोष्टी, हा मंडप तुम्हाला वरून पडला का? आज कोण अन्नदान केलं असेल चतुर्थीचं, त्यांना गहू ज्वारी, ते गहू भात मसाला वरण गिरण असं कुठून पन्हाळा वाटा आलं का? लागेल का नाही? त्याच्यासाठी अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, त्याच्यावर प्रेम करायचं, त्याच्यात विरोधात नाही जायचं. योग असा आला, एकही कोणी मुलगी देत नाही. पंढरपुरातल्या मालकाचं भजन नारदानं केलं 6व्या क्रमांकाच्या संन्याशानं. आणि देवाला सांगितलं, देवा मला एक मंडळी हवी आहे. देवाने सांगितलं, बायका वाईट असतात, तू लग्न करू नको. वाईट असतात म्हणजे लग्न केल्यावर लय फजिती होत असती. बघ 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 गिरगावचा बाळू किती गाव फिरायला लग्न केल्यामुळं. घोड्यावर बसल्यावर फजिती होत असती माणसाची. घोडं कळतं ना? जे घोड्यावर नाही बसले त्याला काही ताण नसतो जास्त, मागणं पुढं फोपुटा उड. म्हणजे घोड्यावर बसला का त्याला मोठं अवघड असतं घरानं, त्याचं लय मोठं अवघड घरानं असतं. हो, पण पाय किती फिरायला बाळ्या घोड्यावर बसल्यामुळं. बघ 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 नारदा ऐक, भगवंतानं सांगितलं कशाला लग्न करायचं. तो हे संन्याशी उलट बोललो ना, मग तुम्ही 16,160 काउंट केले. हे पहा आगाव धंदा.
मग इतक्या काय करायच्या, याच्यातली मला एक द्या. पुराण वाचा, मी नाही म्हणणार म्हणा, पुराण सांगते. आणि पुराणाला तुकोबरायांनी मानलं, पहावे पुराणी विचारू तुका म्हणे नाही विश्वास जमनी. माझ्या देहूतल्या मालकांचा पुरावा आहे, पुराणाला किंमत आहे आपल्या वारकरी संप्रदाय. एक द्या. मालकानं सांगितलं मी जिथं नाही ती घेऊन जाय. नारदार वाटलं 5-25 तर सहज नेतो. विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल जळीस्थळी काष्टी पाशानी कना कनात अनुरेणू सगळ्या याच्यात तो देव भरलेला आहे. ते कुठं रिकामा असतो का? अद्याप नाही, अद्याप नाही. नारदाला भेटली तर नाहीच, एका सरोवरात उडी टाकली. एका मालकाचं वाक्य, ए तुझं एक मागताची भली. देवाला काय म्हणले? एका संन्याशानं तुला एक मागितली होती पत्नी, हे तुझं एक मागताची भली, तो तयाची रांड केली. एक मागितली, दिली तर नाही अण्णा, पण त्याचीच बाई केली. आणि हा पंढरपुरातला मालक तिचा मालक झाला. 60 पोरणी एक पोरगी झाली. ढपर भरूच बेजारती. एक संडासून आलं आणि एकाची कंबर धुतली की लगेच दुसरं बसत होतं. मारुतीला नारळ फोडले की शेंड्या हित नेत होती. हो, कोणाचं गाडगं फुटलं की खापर तीच न्यायची. भरलेलं खापर सरोज तिचा उकांडा भरलेलाच. मग 6व्या क्रमांकाचा संन्यासी भजन करणारा कामाच्या नादी लागला. नारद चुकला चाळा भजनाचा. एक मुद्दा सांगू तुम्हाला, एका माणसाच्या घराची चौकट एक जर इकली, एक चौकट इकली एका घराची, तर 35 बारे आमदार होता येते. माया गोळ्या संपल्या नाही, मी गांजा वढीत नाही, मला गोळी फक्त कमरेची चालू येते. बॉयलजन अपघातात जरा फुटलं ते, आणि त्याचा गॅप भरणं. आता किती कीर्तन केल्यावर भरतो देव जाणे, पण ते काय गॅप मिळूनच येईन. पण मला काही डोक्याच्या गोळ्या चालू नसतात. एक घराची चौकट टिकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येते. अशा चौकटी त्याच्याकडे 7 कोटी होत्या. 7 कोटी. एवढा श्रीमंत. बायका 80,000, पोरं 1 लाख, नातू 1.25 लाख. मतदान मागायची गरज नव्हती कोणाला, घरचंच मतदान. पहा त्या रावणा, एक घराची चौकट टिकल्या 35 बारे आमदार होता येते. 22.5 क्विंटल सोनं एका चौकटीला. मला तर वाटतं जास्त बऱ्या होता येईल, पण आता काळ जरा विचित्र झालाय म्हणून 35 बाऱ्याच समजा. काळ बदलला ना आता सगळा. तर 35 गुणिले 7 कोटी इतक्या बाऱ्या घरी बसल्या बसल्या आमदार होता येते. एवढा मोठा श्रीमंत, ज्याच्या इथं सूर्य दिवे लावायला येत होता. भास्करो दिवा करू तेजो कांती भयाना. सूर्य दिवे लावायला, वार रस्ते झाडायला, वरून सडा टाकायला. गणपती बाप्पा एक काम करण्यासाठी, आज चतुर्थी आहे ना, गणपती बाप्पा त्याच्या इथं कामा करता होते. 4 तोंडाचा विधाता, 8 डोळ्याचा चक्षु, प्रज्ञ परमेष्ठी, विधाता ब्रह्मदेव, रावणाची तर देवपूजा करायला होत्या. एदन्न मामा बुनिदो बुन भयो शास्त्रो सन्मतो जयो उष्णोदक शीतोदक गंधास्पांतु चंदनं च महत्पुण्यं पवित्र पापनाशना आपांपति निर्भयो सर्व सर्वा आखाद्य शर्करा सुदं घृतेषु सर्वजनं दुग्धं शर्करा स्नान हिताय च करिष्यति. देव झाला ब्रह्मदेव. एवढा मोठा रावण. पण एका बाईकडे फक्त एकदा चुकीच्या दृष्टीने पाहिलं. परस्त्री पेहरी छुरी, काम सांगायलो. परस्त्री पेहरी छुरी मत लगावे अंग, 10 शीर रावण के गए परनारी के संग. ज्वारीचे कंस खुडावा असे रावण्याचे मुंडके 10 कटा 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 खोडून टाकले. किती मोठा श्रीमंत. इतका काम बेकार, इतका काम बेकार, इतका काम बेकार, इतका विचित्र काम. म्हणून हा काम जिंकला किनाराच्या यादीत. विठाला विठाला विठाला. बघा, ज्यानं काम जिंकला तो नराच्या यादीत आहे. लग्न जास्त करणं म्हणजे नराच्या यादीत नाही. लग्न जास्त केल्यावर नराच्या यादीत आला असताना तर चित्रकेतूला 1 कोटी बायका होत्या असं पुराण सांगते. मी काय त्याच्या लग्नाला नव्हतो असं कोण सांगतंय? पुराण. चित्रकेतूला 1 कोटी बायका, 80,000 रावणाला होत्या, 1800 गोपीचंदाला होत्या, 1200 जनकाला होत्या, 703 पंढरपुरातल्या मालकाच्या वडिलाला होत्या, 7व्या अवतारात दशरथ राजाला. कोटी भार्या चित्रकेतू 12 शते
नका अष्टादश शते गोपीचंदा 80 सहस्र लंकेशा 7 शते 3 दशरथा 3 4 करणारायची काय सांगायची कथा तरी पण नराच्या यादीत नाहीत नराच्या यादीत येण्यासाठी काम जिंकणं अत्यंत गरजेचं आहे काम दृष्टी गोड असली पाहिजे दृष्टी गोड असली पाहिजे भारतातला 1 नंबरचा महाराज त्याला म्हणायचं आपली स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला जो माय म्हणतो बहीण म्हणतो त्याला 1 नंबरचा महाराज म्हणायचं 1 नंबरचा फार मोठी आचरणाची ताकद आहे आचरणासारखी किंमत जगात कुठलीच नाही एका बाईनं 1.5 किलो सोनं गळ्यात घातलं व्यवहार चुकीचा आहे वागणं चुकीचं आहे पदन्यात चुकीचं आहे पावलं चुकीचे आहेत एका बाईच्या गळ्यामध्ये पितळाचं मंगळसूत्र आहे 10 रुपयाचं कटलरी दुकानातून घेतलेलं त्या डोक्यावर गथुडं घेऊन येत होत्या आणि पहिल्या त्या मागायला सुया दाबणं पोती विकणाऱ्या बाया त्या बाईकून 10 रुपयाचं मंगळसूत्र घेतलं गळ्यात बांधलं डोकं भरून पदर घेत होती तात्या बाबा अण्णा काका दादा प्रत्येकाचा सन्मान प्रतिष्ठा करत होती आचरणाचा अंक संपला संक्रांतीच्या दिवशी चांगल्या बायका तिला वाण देतात 1.5 किलो सोनं घातलंय तिला नाही आचरणाला किंमत आहे आपल्या संस्कृतीत विडाला विडाला ती सवासीन म्हणू नये मागचं सांगत नाही अरे ती सवासीन म्हणू नये महाराज म्हणले चुकीचं वर्तन करणारी काय सोनं घालीत असेल ती सवासीन म्हणू नये आचरणाला किंमत आहे मग जनक काम जिंकला ती माणसं नराच्या यादीत एका माणसाची ख्याती वाढली समाजात विरोध झाला सज्जनांनो ऐका माणसाचा काळ सुधारला की आपण मत्या शत्रू तयार होत असतात एकदम माणूस भिकारी झाला की माणसं जवळ येऊ देत नसतात मध्यमाला आकारातली माणसं बलित असतात आणि जरा बऱ्यापैकी श्रीमंत झाला की मग त्याला शत्रू तयार होत असतात हा निसर्गाचा नियम आहे रस्त्याच्या कडेला इकून डाव्या हाताला एक आंब्याचं झाड आहे आणि इकून एक आंब्याचं झाड आहे दोन्ही आंब्याची झाडं त्याला लागलेल्या कैऱ्या अत्यंत म्हणजे वानराला सर्दी होईल अशा आंबट नाहीत काही काही आंबे इतके आंबट वानरानं खाल्ले होते फिसफिस करीत होते इतके आंबट खट आंबे ते हो असा गोड आंबा पण एका आंब्याला आंबे लागले आणि एकाला काहीच लागलं नाही अण्णा दगड कोणाला हाणणार आहेत त्याला मग ज्या आंब्याला आंबे लागलेत का त्याला सज्जन बी दगड हाणतो आणि नालायक दगड हाणतो अण्णा तुम्ही असताल मी असेल अजून कोणी संन्यासी कोणी ब्रह्मचारी कोणी संसारिक आपण 4-2 वारकरी प्रवास येतात उन्हाळ्याचे दिवस येतं आणि नेहऱ्या करायच्या राहिल्या आणि त्या आंब्याखाली आपण नेहऱ्या सोडल्या आपल्याला आंब्यावरचा मोह सुटतो का कैरीचा नाही कैरीला हात पडला तर आपण बुटाड तरी फेकून आणून 2-3 कैऱ्या काढ नवले अण्णा सुद्धा दगड हाणणार गिरगावचा बाळू सुद्धा दगड हाणणार कोणाला आंब्याला एका कैरीसाठी का होत नाही पण आपण हाणणार म्हणजे सज्जनही ज्या आंब्याला कैऱ्या लागतात त्याला दगड हाणतो आणि दुर्जनही हाणतो म्हणून लक्षात घ्या आंब्याला कैऱ्या लागणं म्हणजे तुमचं बरं होणं तुमचं बरं झालं की तुमचा शेजारी तुम्हाला बरं म्हणणारा तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे झाले की ते मग काही बी इचकी तू त्याला गवसलं त्यानं औरंगाबादल्या एका शेटजीचं बुडीलच हो त्याला तिकूनच आलं तुला काऊन नाही कोणी कुणा आलं काऊन इचकायला दुसऱ्याचं सोंबळ्या तुम्ही बसायची जागा निबर काठीनं हाणायला पाहिजे हरामखोरा विठाला या असे शत्रू आपण मध्ये तयार होत असतात आता उदाहरणार्थ याच्यातला एक बल्ब वीज व्हायचा कोणतेही बटन दाबल्यावर जर हा बल्ब विझतच नसेल पण ज्याला उजेड आवडतच नाही का ते भडवा त्याला दगड हाणून फोडितो तशी तुमची प्रतिष्ठा मोठी झाली की विश्वातल्या काही टक्के लोकांना आवडतच नसती तशी माझ्या तुकोबरायची प्रतिष्ठा सहन झाली नाही त्यांना बेजार करण्यासाठी त्या काळातली 6 स्त्रिया सुंदर होत्या त्याच्यातली एक पाठीली तिच्याकडे अत्तराचा एक कलश पाठीला
ते अत्तर अत्यंत सुगंधी होतं आणि त्या अत्तरामध्ये एक मादकपणा होता. ते अत्तराचा थेंब एका कापसाच्या बोळ्याला घेऊन किंवा बोटाला घेऊन ते बोट जर जनावराच्या नाकाला लावलं तर जनावर 2-2, 4-4 दिवस पळतच राहत होतं. म्हणजे जनावराचा काम वाढत होता. आणि काम सांगू का तुम्हाला, पशु पक्ष्याचा किड्या मुंगीचा काम, याला वळण आहे, याला बांध आहे, याला कंपाऊंड आहे, याला भिंत आहे, याला बंधन आहे. पण अण्णा जगात अशी एकच जात आहे, ती फक्त माणसाची जात. याच्या कामाला वळण बांध भिताड काहीच नाही. तो फक्त माणूस आहे, तो फक्त माणूस आहे. मग ज्याच्या कामाला बांध आहे, वळण आहे, भिताड आहे, त्याला पशुपक्षी म्हणतात. यांच्या नाकाला तो सुगंध लावल्यावर तो कामासक्त होतो. तर माणूस तो पहिलाच कामात विचित्र आहे. त्याच्या नाकाला लागल्याच्या नंतर त्याला काम किती उत्स्फूर्त होईल. असा उत्तेजक कामानं परिपूर्ण असणारा सुगंध रस्त्याने सडा टाकला. कोण्या रस्त्यानं? ज्या रस्त्याने माझे देहूतले मालक चालले होते. एक काय गोड पर्वणी सांगू तुम्हाला. आता माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचं मंदिर 125 कोटीचं देहूला भंडाऱ्या माळावर व्हायले. देहूला भंडाऱ्या माळावर व्हायले. एकच विनंती करीन, ज्याला 10 रुपये 5 रुपये जशी राम मंदिराकरता इटीसाठी निधी पाठीला, तसा गावात एखादा कार्यक्रम असला की झोळी फिरवायची आणि त्या झोळीत काय जमा होतील ते एके दिवशी गावातल्या 10-5 तरुणाने मिळून गाडी करून देहूला तिथं नेऊन द्या. निदान आपण कोरोनामध्ये वाचलोत, आपल्या देखता आपण तुकोबारायच्या मंदिराचा कळस पाहून मरावं अशी अपेक्षा अंतकरणात ठेवून जगा. विठाला विठाला विठाला. 125 कोटीचं मंदिर, 125 कोटीचं, 125 कोटीचं. मी कालच माझ्या रात्रीच्या कीर्तनाला पंकजी गावडे महाराज होते, त्यांच्यात फार योगदान आहे. ते फार कष्ट करायला लागलेत त्याच्यात आणि ते मंदिर होणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. पण आपलाही फुल खारीचा वाटा आपलासुद्धा लागावा. 10-5 रुपये आपल्या कष्टातले इकडं तिकडे घुटक्यात याच्यात त्याच्यात तंबाखूत जाण्याऐवजी ते एखाद 2-4 दिवसाचं व्यसन, सिगरेट गिगरेट काय असेल पहिले तर करत जाऊ नका. पण तुम्ही आमच्यासारख्याचं कुठं ऐकता. पण त्याच्यातले जरासे वाचून 10-5 रुपये त्याही मंदिराला मानसी जर गेले तर आपल्याला सुद्धा म्हणता येईल की मी तुकोबारायचं मंदिर कळस पाहून मेलो वरच्याला. आपल्या अगोदर जे मेलेत का त्यांना आपल्याला सांगता येईल आम्ही बांधून आलोत, आम्ही बांधून आलोत. बघत जा. अशा संतांविषयी आदर ठेवा. चला असो. त्या रस्त्याने तुकोबाराय चालत होते. नर कोणाला म्हणायचं आता आहे का? काम किती बेकार आहे याचे पुरावे तुम्हाला दिले. पण इतका वाईट काम ज्यांनी जिंकला त्याला नर म्हणतात, त्याचाही पुरावा आहे का? त्या रस्त्याने माझे तुकोबाराय चालत होते. तुकोबाराय चालत असताना तुकोबारायच्या घ्राणदेवतेनं, घ्राणदेवता म्हणजे नाक, नाकाला शास्त्राच्या भाषेत पुराणाच्या भाषेत घ्राणदेवता म्हणतात. त्या नाकाने वास घेतला तर तुकोबारायने असं नाकावर बोट ठेवलं. हे घ्राणदेवते, हा सुगंध माणसाचं जीवन मातीत घालणार आहे. तर तुकोबारायचं नाक, तुकोबारायच्या सात्विक मनाला, मन 2 असते त्यांना, एक मुख्य आणि एक उपमन आहे. माना न माना पुराण सांगते 2 मन येतं. एक माणूस मोटरसायकलवर चाललाय आणि गडबडीत कुठली तरी एक वस्तू घेतली आणि त्यानं दिलेली चिल्लर वरच्या खिशात ठेवली. पण मोटरसायकल वेगात होती, वाऱ्यानं त्याच्या खिशातली 500ची नोट खाली पडली. 500ची नोट खाली पडली. नेमका रस्ता खराब असल्यामुळं गिरगावकराची गाडी दमानं चाललेली होती आणि दमानं चालल्यामुळं मला माझ्या डोळ्यानं 500ची नोट टकटक दिसली. ड्रायव्हरला सांगितलं नोट उभी कर, 500ची नोट घेऊ. पण तिकून अण्णाची गाडी आली. बाळ्या लाजला, बाळ्या लाजला. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची नाही का? तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? अरे तुमचे चेहरे पाहिल्या पाहिल्या कळतं तुम्ही बांध किती कोरीतात. विडाला माझं एक मन म्हणत होतं ती दुसऱ्याची आता ते गेलंय ना, कोणीतरी घेणार आहे ना. मग त्याच्यापेक्षा बाळूला ती नोट घ्यावा वाटत होती. पण अण्णा पाहतेत म्हणून नोट घेतली नाही. प्रतिष्ठा जागी झाली. दुसरं मन म्हणलं बाळ्या किती पैसे दिलेत रे तुला देवानं, तरी दुसऱ्याच्या पडलेल्या नोटा घेतो का? अण्णा काय म्हणतील म्हणून बाळ्या पुढे निघून गेला. एक मन काय म्हणत होतं ती नोट घ्यायची, पण विवेकावर आडोर असलेलं मत म्हणलं नको ना बाळू, चल ना, चल 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 चल. तसं तुकोबारायच्या सात्विक मनानं नाकाला सांगितलं हा सुगंध घेऊ नको. तुकोबारायकडे कशाचे मन आले तो शिल्लक.
तिथं कशाचे मनन काय आले त्यांच्याविषयी बोलणं काय काय आपली काय पात्रता आहे का त्यांच्याविषयी बोलणं. ते सात्विक मन नाकाला म्हणत होतं, हे घ्राण देवते हा सुगंध वाईट आहे. ते तुकोबरायच्या शरीराला लागलेलं नाक होतं. ते काय आमच्या शरीराचं नाक होतं का कुठंही खुपसायला. आपले नाक कुठं खुपसतेत आणि मग नक्ट झाल्यावर फ्या फ्या करीत येतात. आपल्याला सवच थोतराव खेटर हाणून घरी यायचे. कुठं खुपसतेत नाक, काही शिमत नाही ना त्या खुपसायला नाकायला आपल्या. ते काय म्हणत होतं नाक तुकोबरायला. महाराज, सुगंध घेणं नाकाचा धर्म आहे, पाहणं डोळ्याचा धर्म आहे, चाखणं जिभेचा धर्म आहे, ऐकणं कानाचा धर्म आहे, उचलणं हाताचा धर्म आहे, चालणं पायाचा धर्म आहे, पण याच्यावर कंट्रोल करणं मनाचा धर्म आहे. मनानं जागरूक राहायचं. हो, एखाद्या वेळेस मनाची जरी चलबिचल झाली तर मनानं इंद्रिय पक्के आवडायचे. मन गया तो मत जाने दो, मन गया तो जाने दो, मत जाने दे शरीर ना खिंचे कमान तो कहा लगेगा तीर. पिस्तूल हातात हे वाटायले चोपदाराला गोळी घालाव. दृष्टांतापुरतं म्हणायलो. तुम्हाला मारून काय मला पुण्य लागायचं आहे का नाही. वाटायला चोपदाराला गोळी घाला, पण मन म्हणलं बोटा बटन दाबू नकोस. नाखीची कमान तो. आपण जर नाहीच बटन दाबलं, नाहीच कमान वळली तर कसा तीर लागेल. कधी कधी मनानं इंद्रियाला सावध करायचं, इंद्रियानंही त्या मनाला सावध करायचं. तुकोबारायने सांगितलं, नाका तुला काय वास घ्यायचा तर घे. इतका मादक सुगंध घेतल्याच्या नंतर सुद्धा तुकोबारायचं मन आपल्याच तत्वावर आरोडे. मग त्या स्त्रीच्या लक्षात आलं, हा माणूस तो पाकळत नाही, म्हणून तिनं तिचा पदर खाली सोडला. तुम्हाला एक सांगू माझ्या माईंनो, माझे संत किती विवेक संपन्न होते. सर्वांग झाकलेली स्त्री पाहिल्याच्या नंतर ती किती सुंदर असो, तिच्याकडे बघत असताना तत्वाचा बोध मनात निर्माण होतो. पण एखादी स्त्री निष्पाप जरी असेल, पण तिनं कपडे जर मोजके घातले असतील तर तिचं शरीर पाहिल्याच्या नंतर बऱ्याच मूर्खांच्या अंतःकरणामध्ये डब्बा उठत असतो. हा निसर्गाचा नियम आहे निसर्गाचा. म्हणून माझ्या नामदेवरायाचा एक पुरावा आहे. ती पुरुषासाठी आघात ठरत असते सौंदर्याची स्थिती. म्हणून ती झाकलेली सोबत असते. असो, तिने अंगावरचा पदर खाली सोडला. इतकी सुंदर होती, झाड प्रसन्न होत होतं. हो, आमच्या मित्राची बायको म्हणली, महाराज मी 3 जिल्ह्यात नंबर 1 आले. 3 जिल्ह्यात माझं वर्णन आहे, सौंदर्याच्या यादीत माझा पहिला नंबर आहे. आमच्या पोरायच्या माईला सांगितलं, पोरायची माय म्हणजे माझी बायको. मी तिला म्हणलं, एके दिवशी हिला आपल्या शेतात जेवायला कर बरं. ती म्हणली, बाई ती इतकी 3 जिल्ह्यात 1 नंबरची सुंदरन आपल्या शेतात कसं येईल. नाही तिला जे लागन ते. गड्याला सांगितलं, इतका सुंदर घर तयार कर कापडाचं. रेशमाच्या गाद्या टाकल्या आणि ह्या गाडीत बसून नेलं. तिथं गेल्यावर मध्ये बसल्याच्या नंतर ती जेवली खावली. मी म्हणलं, आता सोयाबीन बघ बरं. तिनं जितक्या तासाकडे बघितलं तितक्या तासातल्या सोयाबीनच्या शेंगा गळून गेल्या. फुलच राहिलं नाही सोयाबीनला, फुलच. कापसाच्या 10 तासाकडे बघितलं की पाते गळत झाली. मी म्हणलं, तुला सुंदरपणाची पदवी कोण दिली, त्याचं थुत्तरच आणतो म्हणलं दुपारा जाऊन. ज्या स्त्रीच्या सौंदर्यानं झाड प्रसन्न होते, तनुगंधा जायते तरुवरो प्रसन्नतः कामिनी यज्जायते देशायाम भारतेषु राष्ट्रेषु महाराष्ट्रे हिंदू तटा जगत्त्रयम तथमित्या ग्रामे सांगी क्षत्रेस्तते वचः. जिच्या सौंदर्यानं झाड प्रसन्न होते तिला सुंदर म्हणायचं. कोणाला सुंदर म्हणत नसते. दुसरं एक सांगू तुम्हाला, ज्या माऊलीचं लग्न झालंय तिला एक विषय सांगतो, मुद्दा सांगतो. मालक दिवसभर ऊस तोडून येऊ द्या, पण घरी आल्याबरोबर बायकोनं प्रसन्नपणानं त्याच्याकडे पाहिलं की त्याचा शिन भागत जातो. तिला सुंदर म्हणायचं. पण ते इळभर काम करून आले, मांजराईच्या नखाने हिचा तोंड वरबाड्या आणि तो तर केलं, ते भाकर खातच नाही, तसंच गळून गेलं ते.
तसंच गळून गेलं, तसंच गळून गेलं. पिना पाडा कशा हसत आहेत बघा, नाही बॉम्ब टाका का भुगा केला काही काही ना अण्णा, भुगा केला. आणि सक्रातीच्या दिवशी शिक गाडगी घेऊन लागली उतरंडी घेऊन फिरायला. अशा बायका ज्या गावात असतील त्या गावात पाऊस कमी पडतो. मला टकटक दिसायल्यात नवऱ्याला भाकर देत नाहीत टायमाला. तुम्ही 6 जण उभे राहा, उभे राहा. तुम्ही मागं पाहू नका, मागं कोण भूत आलंय? तुम्ही 6 जणी, मी नाव घेईन फटफट. पण अण्णा मरायची अटॅक नाही एखादी येरीच मला वाटते गारव्यात रक्त घट होतं असतं वाटतं. टपक्यातच मरायची पुन्हा सप्त्याच्या काल्याला अडचण यायची. एवढ्या बार माफ करतो आता, याच्यानंतर नवऱ्याला त्रास देत जाऊ नका. हो काय करायचं नवऱ्याला त्रास देऊन? तुम्ही कीर्तनात पुढं नवऱ्याचं घोडं. महाराज घरी आल्यावर काजू टाकून दूध देतील, नवऱ्याला चहा कर म्हणल्यावर प्यालताना सकाळीच भेताडा अंगावर पडन दोरके. आमच्या इकडे सांगायलो, इथं लिंगाळ करायचं मला. हो ना, आगाव धंदा. मंदिरात गेल्यावर गणपतीच्या तोंडाला पेडायला येईल, तू हाताने गणपती पेढा खातो का? आणि येडा घालताना मंदिराच्या मागून भेताडाला चिटकी देव गणपती मागून पेढा खातो का? संक्रांतीचा तिळाचा लाडू इकून दाखिल्यावर झिपरी यायला खातान का तुम्ही? दम नाही कीर्तनायला, भागवतायला, काय घेता तुम्ही? आपलं महाराज आणायचा, त्याला खपक्या पाकिट द्यायचं, त्याला श्रीमंत करायचं, आणि तुम्ही सोनाराच्या फुकणीसारखे अशीच इकून वारं तिकडं तिकून वारं इकडं. बोध घेतला पाहिजे कीर्तनात. काय झालंय अण्णा, राग कशाची तू माहिती? काय कष्ट असतील ज्ञानोबा तुकोबरायची, काय कष्ट असतील? अहो इतके निष्कलंक महात्मे. 12 वर्ष वय निवृत्तीदादाचं, 10 वर्ष वय ज्ञानोबरायचं, 8 वर्ष वय सोपान काकाचं, आणि 6 वर्ष वय मुक्ताई साहेबाचं. तात्यांचं समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकलं मी काल कार्तिकेत. माणसं स्वीकारित नव्हते म्हणून आळंदीतून 6 वर्षाच्या मुक्ताई साहेब, 8 वर्षाचे सोपान काका, 10 वर्षाचे ज्ञानोबराय आणि 12 वर्षाची निवृत्ती दादा. अण्णा बिना चपलाचे पैठणला आले. हो बिना चपलाचे. काय कष्ट असतील या संप्रदायातले, किती कष्ट असतील, किती कष्ट असतील. आणि अशा निष्ठावंत लोकांनी सांगितलेले संप्रदायातले नियम पाळायचे नाही. आणि पिवळे गुरुवारण, ढवळे बुधवारण कोण सांगितले तुम्हाला? महाराष्ट्रातली स्त्री वेशनी नाही, पण अण्णा माणसांपेक्षा जास्त आपल्या बायका आजारी पडतात. याचं एकमेव कारण आहे, माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायनी जे उपास सांगितले नाही ते उपास तुम्ही धरतात, याच्याकरता बेजार होतात. धरायचे नाही ते उपास. काय पाप लागलं तर जळू द्या गिरगावचा बाळ्या त्या पापानं. 24 एकादशापैकी 15 दिवसाला एक एकादश धरायची, 5 परवान्या त्याच्यापैकी 5 परवान्या धरायच्या. फार काय झालं तर सोमवारी 1 टाइम जेवून धरायचा. कशाला भंगारे उपास घेता आणि भंगारे देवायच्या नादी लागता. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भेदभूते केते. अण्णा जे देव आपल्या पोटासाठी रडते ते यायला काय देतील? आमच्या एक पाहुणा भेटला आमच्या इथं कार्यक्रम. कशाचा? कंदुरीचा. यायला कशाची कंदुरी? म्हणला मसुबाची. आणि काय करायचं तिथं? काय नाही म्हणला, 5 बोकड्याची दावण कापायची. आमच्या भाषीला पोरग झालं. मी म्हणलं तुला कापल्या होत्या भाषीला 20 पोरं झाले असते ना. मसुबाला बोकडे काऊन कापले? काप तुला कापून आडवं. हो पायाकून माणसं खाते ना डोसक्याकून बाय खात्या. बोकड्या कापल्यावर लेकर होत असते तोय. पोरीचा आजा कापा, साठवायला पोरीची आजी कापा. हिम्मत असली तर चिता कापा ना, वाघ कापा, सिंह कापा, मरीज शेपुडीचं पोट. मरीज ज्याला 3ऱ्या दिवशी काम उत्पन्न होतो, ज्याला मायन बहीण कळत नाही 3ऱ्या दिवशी, अशा हरामखोर बोकड्याला कापल्यावर तुम्हाला पोरं होत असतात का? काय बोकांडीवर पाप घेता काही बी आपले? विठाला वाघिणीचं दूध आपल्याला. अण्णा ज्ञानोबराय तुकोबाराय नामदेवराय नाथ बाबा सावता महाराज सेना महाराज कबीरदासासह लतीफ मोमिनासह आपल्याला वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं या लोकांचं काव्य, या लोकांचा उपदेश आपल्यासाठी वाघिणीचं दूध आहे. अमृत प्यायलोत आपण, अमृत.
वाघीण जनली, वाघिणीचं दूध काढा अण्णा, त्याच्यात पोळी चुरून खाल्ली आणि तरी शेपुळी पाळली. कशासाठी? म्हणला बब्याला ऊन लागल्यावर तिच्या कानात दूध टाकायचं, तुझ्या बब्याच्या कानात बोकड्या घालू. म्हणजे मरुस्तर बब्याला ऊन लागायचं नाही. ज्ञानेश्वरी गाथा हे ग्रंथ सोडून भांगार घेता काही बी डोक्यावर आपलं. किती महाराज मेल्यावर सुधरतान, पहिली गोळी मला घाला. काय करायचं नाही. चुकीची काम आहे, चुकीची काम आहे. भांगाऱ्यांना लावून दिले त्याच्या पोटासाठी. त्या बोंबलेचं ऐकू नका, आपले जीवन मातीत घालू नका. बाई जर सदृढ राहिली तर फायदा सांगू अण्णा. ती विद्यार्थ्यांना घडवील, ती नातवाला चांगलं शिकवील, ती मुलाला चांगलं शिकवील, ती पंतूला चांगलं शिकील. आणि हे चांगले झाले अण्णा की आपल्या भारताचे हिरे म्हणून चमकतील. म्हणून या देशाची स्त्री सात्विक असावा, ती अंधश्रद्धेवर आरूढ नसावा. कारण बाप किती जरी हुशार असेल तर बसलेल्याला सांगतो जिजा, बाप माई इतका टाईम बापा लेकराला देऊ शकत नाही. माय जितका टाईम देतील लेकराला तितका बाप देऊ शकत नाही. म्हणून तुमच्या हातात संस्कृती माझ्या माईंनो, तुम्ही हा असा भाकडवाट डोक्यात घ्यायचा नाही. विडाला विडाला मला वाटतंय काही लोकांना लाज कशी वाटत नसेल मी आम काम करतो सांगायला. आमचा एक मित्र होता, ते कोणताच उपास धरीत नव्हता पण नवरात्रात उपास धरायचा. 9 दिवस साबुदाणा खात होता. 9 दिवस गादीवर बसत नव्हता, बाजावर बसत नव्हता, आथरुणावर झोपत नव्हता. पोतडन उशी आणि आईचा पार आहे की नाही महाराज. पोतडन उशी आणि आईचा पार 9 दिवस त्याला उपास. आणि दसरा झाला की घोरपडी धरायचा. इतकी देवी पागल झाली, तिच्या गोळ्या संपल्यात देवीच्या का तिचे स्क्रू नट बोल्ट ढिले झाले. तर 9 दिवस उपास धरतून दसरा झाल्यावर घोरपडी धरणाऱ्या हरामखोराला देवी पावायला ती इडी आहे का? तिची कॅशेट गुंडाळली काय? हा. आणि अशी नालायक देवी असेल तर तिला मानता तरी कशाला? विठाला देवीच मानायची असेल तर त्याला म्हणा ना, तू विटेवरी सखये बाई तू विटेवरी सखये बाई भट्टीतले गाडगे आहेत का नाही? क्या बात आहे. वा वा सोने, खूप छान, खूप छान. आनंद वाटतो दादा. अशा चाली पाहिजे. गाता तमाशातल्या लोकांना येते पण चाली फक्त वारकऱ्यांनाच म्हणता येतात. विठाला 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 विठाला. सिनेमातले लोक गातात अण्णा, लोकनाट्यातले लोक गातात, कलगीतुऱ्यातले लोक गातात. पण जिजा चाली फक्त वारकरीच म्हणणार, चाली नाहीत. प्रमाण कोणाला म्हणता येत नाहीत. चाल चुकून शब्द गेला. प्रमाण फक्त अण्णा वारकऱ्यांनाच म्हणता येतात. कारण त्यांना अभ्यास असतो गाथ्याचा याचा त्याचा, करत असते ते. असो. तू विटेवरी सखये बाई हो करी कृपा, हो करी कृपा उजळ कुळले पा मार्ग बहु सोपा येऊनी लवलाई सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. असं म्हणलं येते बाईच्या असं म्हणलं ठांगात असं काही स्वीकारायचं. हे भाकडवाद नाही शिकायचं, काही नाही डोक्यात घ्यायचं. ते कुठले उपास काही काय काय शिवाय. चला. तिनं पदर खाली सोडला. इथपर्यंत आलतो ना, पदर खाली सोडला. तिला वाटलं आता महाराजाला सुगंध टाकल्याच्या नंतर त्यांचं मन काही पाकळत नाही, पण आता माझं जर हे स्वरूप बघितलं तर महाराज माझ्यावर प्रसन्न होतील. पण महाराज तिच्या जवळ आले की डोळे झाकले आणि मुखारिंदातून डोळे झाकले माझ्या देहूतल्या मालकांनी. आणि काय म्हणले? जाई वो तू माते नगरी साया आम्ही विष्णुदास. अण्णा बोट
कुठं गेलं वरी तैसे नो, कारण वरी 6 भडवे हरामखोर होते. मी फक्त भडवे म्हणून शिवी दिली अण्णा. पुराणाने इतक्या घाण शिव्या दिल्या या 6 लोकांना, इतक्या घाण. त्याच्यातली एक शिवी भारतातल्या कोण्याच महाराजाला बाया पुढे बसल्यावर सांगायची ताकद नाही. ती फक्त वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबांनी सांगायची. इतकी घाण शिवी दिली त्या 6 लोकांना, इतकी घाण शिवी. आम्ही विष्णुदास तैसेनो, वरी नालायकपणा करणारे होते. वरी 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 खाली लोक चांगले होते. मला वाटतंय आता जर तुकोबाराय असायला तसा प्रसंग आला ना, तर मग मात्र तुकोबारायला ताण नव्हता, वरी बोट करायचं काम नव्हतं. खालीच कोणाकोणाकडे करावं त्याचा मेळ नसता लागला. खालीच कोणाकोणाकडे बोट करावा, कारण तुकाराम महाराजाचे बोटच कमी पडले असते. नाही, आचरण असलं पाहिजे. अण्णा इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती सणावाराला आपल्या मायबापाच्या पाया पडत असेल, किंवा त्याचा वाढदिवस असेल त्या दिवशी पाया पडत असेल. पक्वादे असतील, अण्णा असतील, हे गायक असतील, मी असेल. केवढाही माणूस पाया पडतो. त्या कोलते काकांकडे बसलो, आजोबाच्या वयातली माणसं पाया पडत होते माझ्या. याचा अर्थ असा नाही बाळ्या तू लय शहाणा आहे. एरवी तरी पुशे कोण आणि पावे देवासाठी मान. देवाचं नाव घेतोस म्हणून लोक तुझ्या पाया पडतेत, पण आचरण सांभाळ. पक्वाद्यानं तंबाखू खाल नाही पाहिजे, गायकानं तंबाखू खाल नाही पाहिजे, आणि कीर्तनकारानं तंबाखू खाल नाही पाहिजे. अण्णा, घोड गोमाशा बसू देत नाही, कारण त्याची शेपुटली ताकदवान असते. पण तरी घोड्याच्या 3 जाग्या गोमाशा बसल्या तर त्याला काहीच करता येत नाही. माझ्याकडे घोडी होती आत्ता, घोडी कालच्या 25 मी आणायला गेलो तो पुन्हा, पण जरा चांगले घोडे आले नव्हते म्हणून मी आणली नाही. घोडी होती माझ्याकडे चांगली घोडी मस्त. हा दे मला शेतीवर कधी घोडीवर बसून जातो, हे जातो. इकडे तिकडे भांगाऱ्यापाशी बसत नाही. काय होईल ते याच्यापाशी बसून. तुमच्याकडे केवढाले मोबाईल आहेत, 3-3 वाजता चॅटिंग करता. जेवलास का, काय भाजी होती, आणि 3 वाजूस तर त्याला बोलायला ते पाणी येत नाही सकाळी. 60-65 वर्षाचं आयुष्य अण्णा. नालायकाला आपला टाइम कशाला घालायचा. शेतीत असाल तर शेती मोबाईलवर पहा, जगातलं चरित्र दाखव शेती. राजकारणी असाल तर जगातले मोठे लोक कसे झाले ते पहा. वैद्यकीय क्षेत्रात असाल तर पहा, शैक्षणिक क्षेत्रातला पहा, व्यापार क्षेत्रातला पहा. आपल्या लोकांनी ज्ञानेश्वरी गाथा मोबाईलमध्ये पहा. कशाला भडवायला टाइम द्यायचा. काल कुठे गेलता ना आज कुठे गेलता, घेतला असं फुकून त्यानं. तुला काय करायचं त्याच्यावर, तुलाही त्याला इतकी जिंदू तुला फुकीन. वेळ नाही मूर्खपणात घालायचा. पण गाढव गोमाशी बसू देत नाही. गाढवाची शेपूट आखूड. गोमाशी नाही उठली तर गाढव जिथं बसली तिथलं कातड घासीत आहे. कातड घासीन पण गोमाशीला मारीन. तसं मी परमार्थातलं गाढव आहे. मला एखाद्या गोष्टीचा शोध लागल्याशिवाय मी मानितच नाही. अण्णानं सांगितलं तंबाखू खाणं गाईच्या मासा इतकं पाप आहे. मी अण्णाला वाईट म्हणणार नाही, पण अण्णा खरं बोलायलेत का याच्यासाठी घरी जाऊन पुराणच पाहिजे. मी आत्तापर्यंत फक्त 6 लोकांचं सांगितले, आणि त्याच्यानंतर जे बोललोय ते वाचून बोलतोय. कोण्या आज भंगाऱ्या भुंगाऱ्याचं ऐकून सांगणार नाही. अण्णासारख्या सात्विक माणसानं सांगितलं, घरी जाऊन त्याचा शोध घेईल. तात्विक लोक आहे ना तुमच्यासारख्या. भांगाऱ्या भुंगाऱ्यानं लागल्या शोध घेत नाही, पाहतं नाही, काहीच गरज नाही म्हणत असतो. आपल्याला काय त्याचं काही विषय नाही. हो, 4 श्लोक सापडले. उत्तर भारतातल्या एका साधूने एक अर्धा श्लोक एका कीर्तनात म्हटला. मला एक जणानं मोबाईलवर दाखिलं. अर्धा श्लोक म्हटला. मी म्हणला कशातला असेल, काय असेल. आपल्याकडे त्याचं काही फोन नाही, काय नाही. कसं विचारावं त्या महात्म्याला. तो मोठा महात्मा आहे, फार मोठा महात्मा. नंतर शोध घेतला, 4 श्लोक सापडले. पक्वाद्यानं, गायकानं म्हणजे भजन्यानं, गायक कोणाला म्हणत असतील बरं, भजन्या वारकऱ्यानं, मृदंगाचार्यानं आणि कीर्तनकार, भागवतकार, प्रवचनकार, रामायणकार यांनी तंबाखू खाल नाही पाहिजे. गौमासा समम भक्षती. हे म्हणले आमच्या भागातला 1 नंबरचा गायक आहे. चालू भजनात तंबाखू घोंगडी खाली टाकी, आणि तरी त्याला तुम्ही 1 नंबरचं म्हणता. नाही, चुकीची कामं नाही करायला पाहिजे. आपल्या पाया पडते तो लोक, पाया पडतात आपल्या.
एवढा फिरलो महाराष्ट्रात, इतका फिरलो. परवाला आपण मी हैदराबादला गेलतो कीर्तनाला. अण्णा 8 ते 9 हजाराची फुलं रस्त्यानं टाकले असतील. मी त्याच्यावर चलत होतो. ज्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही ती बाई हातावर गावरान तूप वाढीत होती. लक्षात आले हा संप्रदाय किती मोठा आहे. या संप्रदायात किती किंमत आहे, किती सन्मान आहे, किती आदर आहे, किती अधिकार आहे. त्या राजभयाकडे बसलो मी कोलतेकडं. तर प्रत्येक 2-3 मिनिटाला 1-2 माणसं येत होते. त्यांनी काही एक खट्या चहा 2-4 लिटर केला नव्हता, आहे का नाही जिजा? 2 माणसं आले की लगेच चहाचं पातेलं गॅसवर बसायचं की लगेच चहा करायची. म्हणजे आपल्याकडे एक वारकरी महाराज बसलाय, त्याच्या भेटीला येणारा भावकीचा असो, पाहुणा असो, स्वैरा असो, तो बिना चहा घेतल्याचा जाऊ नये. इतकी किंमत संप्रदायात लोक करतात, इतकी किंमत, इतकी किंमत. म्हणून संप्रदायातल्या लोकांनी रस्त्यानं चाललं पाहिजे. इकडं तिकडं काट्या कुट्यात जर गेला तर थुतराव पडशील, मान मोडून जाईल. पप्याची माय काय खाईन सुमळ्या मग. हा, रेल्वेसारखं चलं जाय ना, रेल्वे पटरी सोडित नाही. पंक्चर झालेल्या गाड्या कोणीकडे पळत आहेत, आहे का नाही? असं नाही व्हायला पाहिजे. असो तुकोबा राय तिला माय म्हणले, माय 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 म्हणले. बाई धाड होती अण्णा. बाई तुकोबा रायला ठकविण्यासाठी गेलेली बाई ती काय दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी ना असेल का? तिनं चांगल्या चांगल्या राजा महाराजाला मातीत घातलेली बाई होती ती बाई. तुकोबा रायल म्हणली, तिने विचार केला, सुगंध टाकला तरी काम जागा नाही, माझं शरीर उघडं पाहिलं तरी काम जागा नाही, डोळे झाकले मला माय म्हणले. पण आता तिने वेठीच धरलं. काव म्हणे, मला तुम्ही माय म्हणता मग डोळे का झाकता? मुलगा जर माईला माय आणि आई म्हणत असेल ना, तर मुलगा आईला माय आणि आई म्हणताना डोळे झाकतो का? नाही. बाप पोरीला मुलगी म्हणताना डोळे झाकतो का? भाऊ बहिणीला बहीण म्हणताना डोळे झाकतो का? नाही. मग बहिणीकडे भाऊ बघत असताना प्रसन्न मुद्रेनं पाहतो, बाप मुलीकडे बघत असताना प्रसन्न मुद्रेनं पाहतो, मुलगा आईकडे बघत असताना प्रसन्न मुद्रेनं पाहतात. मग तुम्ही मला माय म्हणा, बहीण म्हणा, लेक म्हणा, मग डोळे का झाकले? ते काय गिरगावचा बाळ्या होता वय? ते तुकोबराय होते. तुकोबरायने काय उत्तर द्यावा? माझी माय, माझी माय. आमच्या संस्कृतीत देवाला जर एखादी गोष्ट मागायची असेल तर डोळे झाकल्यावर मन एकाग्र होते आणि एकाग्र मनानं विटेवरच्या मालकाला सांगावं लागते, मला ती वस्तू दी. मग काय मागितलं तुम्ही डोळे झाकून? ऐक माय, ऐक, मी तुझ्या सौंदर्याकडे बघितल्याच्या नंतर मी डोळे झाकले आणि डोळे झाकून विटेवरच्या मालकाचं चिंतन केलं आणि विटेवरच्या मालकाला सांगितलं, देवा पुढचा जन्म अशा सुंदर माईच्या पोटी मला घाल. तुकोबारायचं जीवन मातीत घालायला आलेली बाई कितीतरी राजे महाराजांचं जीवन जिनं मातीत घातलं, अशी स्त्री तुकोबारायची श्रोता झाली, श्रोता झाली. पण ताकद कशाची? आणि काम जिंकला की क्रोध येत नाही. कामची नाही तेथे क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडरे. रामगडाची आवडी मोठी म्हणून लंके पेन रे. साऊंडवाला घोडे चांगले चांगले. सगळ्यात महाराजाला गायकाला असं भेटलं पाहिजे. छान. अण्णा गध पाहुण्याचा असो की आपला असो त्याला गधच म्हणावं. आणि आपल्याला आवडत नाही त्याचं जरी घोडं असलं तर घोडच म्हणावं. पण लय गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. अरे गध्या, तू ह्या पाहुण्याच्या गध्याला गध म्हणतोय, घोडं म्हणतोय. तू चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे. चांगल्या आवाज त्याला. वा, हे फिरू फिरू डबड वाजत ना. कुत्र्याची जखम 3ऱ्या दिवशी राहते पण ते चाटीत आहे, कातडं येऊ देत नाही. हे राहीन ना, कीर्तन कमी करावं ना. फिरायला आज इथं उद्या तिथं, खाला तिथं, आमक्या गावात म्हातारी मेली तिथं आहेच. काम जिंकला की क्रोध थांबत नाही. कामावजेप प्राप्त करणारी सगळी संत, ज्या मालकांचा अभंग घेतलाय ते मालक पैठणचे मालक आहेत. यवना अंगावरी थुंकला, प्रसाद देऊन मुक्त केला.
वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य वारकरी संप्रदायातलं जगविख्यात महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातल्या लोकांच्या कणाकणात ज्यांचं अस्तित्व आहे असे माधव महाराज मगर सुरजखेडकर ज्यांनी गाथा नवनीत केलं ते म्हणायचे शकील नावाचा तांबळी पानं विकणारा मुसलमान आणि याला आपल्या 4-5 भडव्याने विकत घेतलं आणि पानं दिले आणि त्याला कुटायला लावले नाथांच्या अंगावर तुकलो घरी आले नाथ बाबा श्रीखंड्या जी हे गावा जी इकडे या हिच्याकडे जा आणि एक तुपाची कळशी आणा आई साहेब श्रीखंड्या जगाचा मालक गिरिजा काकींना आई साहेब म्हणायचा गावबा काका आई साहेब म्हणायचे आई साहेब मालकांनी तूप सांगितलंय तर आपली बाई असती तर म्हणली असती कशाला रे आणि कोणाला द्यायचंय रे आणि घरात येऊन खाणं म्हण तिकडं कशाला सांगितलंय असं इचकीला असतं आपल्या बायकाने त्या गिरिजा काकी होत्या तूप सांगितलं म्हणल्याबरोबर कळशीत दिली तुपाची भरून आणि गावबा काकाला सांगितलं गावबा त्या शकील नावाच्या तांबळ्याची तो तूप नेऊन देईन त्याला सांग तो 100-200 पानं खाल्लेत तुझी जीभ किती लाल झाली असेल रोज बुटकभर तूप पेत जाय तोंडातलं राहील प्रसाद देऊन मुक्त केला क्रोध जिंकला हो क्रोध जिंकला म्हणून षष्टीला पार्किंगला जागा राहत नाही हो पार्किंगला जागा नाही का क्रोध जिंकण्याची ताकद आहे 1,500 एकर जमीन एक माणूस मेला आणि त्याचं पोरग मला म्हणतं आमच्या दादाची पुण्यतिथी कोण्या दिवशी घालू 1,500 एकर जमीन त्याला मेलं ते जीव गेल्याचंच निमित्त झालं आणि त्याचं पोरग मला म्हणलं आमच्या दादाचं श्राद्ध कोण्या दिवशी घालू मी म्हणलं तुझ्या दादानं 5 एकर जमीन तू आता मंदिराला नावची कर मरूस तर तुझ्या दादाचं श्राद्ध मीच फुकितो म्हणजे 1,500 एकर जमीन कमवून बाप मेला तरी पोराला पुण्यतिथी माहीत नाही याचं कारण आहे बापानं काही गोष्टी जिंकल्या नव्हत्या माझ्या नाथांनी क्रोध जिंकला म्हणून आज या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या कोण्याही कोपऱ्यात विदेशात जरी एखादा कामाच्या निमित्ताने गेला तिथं पण त्याला षष्टी लक्षात येते हे क्रोध जिंकण्याची ताकद आहे भिक्षे करता निघाले आळंदीतले मालक भिक्षे करता निघाल्याच्या नंतर एका श्रीमंताच्या दारात आले तो पैशानं श्रीमंत होता पण मनानं भिकारी होता तो समोरचा एक तर पैशानं श्रीमंत आहे पण मनानं भिकारी वेळेत सोडतो काही ताण घेऊ नका तसा टाइम झालाय 5-6 मिनिटं पुढे सरकतो पहिल्यांदा आलोय घडीच्या काट्यावर सोडा तर लोक म्हणतील आता हे मस्ताडा पाहिल्यासारखं राहिलाच नाही असं घरा नसतं ते दुखत तर मोह बी तुमचं हाडा मासाचं मोह काय पोलादाच शरीर आहे काय आमचं काही दुखत नाही का दारात भिक्षा मागायला गेले सुनबाई भिक्षा वाढीत होत्या थांबवलं गाईच्या गोठ्यात गेले शेण आणलं झोळीत टाकलं अगोदर 4-2 घरच्या भाकरी त्याच्यात होत्या अन्नात शेण टाकलं अन्नात शेण टाकल्याच्या नंतर घरी झोळी आपटवली पर्णकुटीचं दार लावलं आतमध्ये बसल्या आईसाहेब होत्या दादा दार उघडा आईसाहेब म्हणजे माझ्या मुक्ता आईसाहेब दादा दार उघडा मुक्ता काकांनी खाच्या भाजी पोळीत शेण टाकलं ऐका दादा खाच्या पदार्थात जो शेण टाकतो तो अज्ञानी आहे खाच्या पदार्थात जो शेण टाकतो तो अज्ञानी आहे आणि अज्ञानी माणसाला मार्गाला लावण्यासाठी आपला अवतार आहे आपण त्यांच्यावर रागायचं नाही योगी पावन मनाचा साही अपराध जनाचा विश्वरागे झाले वनी संती सुखे व्हावे तुम्ही तरुणी विश्वतारा आणि ताटी उघडा ज्ञानेश्वर महाराज तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांनी दगड मारले अन्नात शेण टाकलं खापर दिलं नाही वाटतील त्या फजित्या केल्या तुमच्या माझ्यासारख्या नालायक माणसांना जगण्यासाठी माझ्या आळंदीतल्या मालकांनी 5 ग्रंथ केले क्रोध नाही अंगी क्रोध जिंकला पहा देऊतल्या मालकांचा एक पुरावा मग आपण पूर्णविराम करू किती क्रोध हरावा घातला किती क्रोध जिंकला प्रत्येक गोष्टीला पार्किंग आहे
इस्त्री करून आणलेले कपडे कुठे ठेवता तुम्ही? कपाटात. वा 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 वा. सोनं नाणं कपाटात. तुपाचा डबा कुठंतरी कपाटात. 10-12 रुपये किलोचं मीठ बर्नीत 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 आहे का नाही? बर्नीत. 7-8 हजाराची सायकल कंपाऊंडच्या आत. अनिकेत बरोबर आहे. मोटरसायकल कंपाऊंडच्या आत. 4 चाकाची गाडी कंपाऊंडच्या आत. किडनी कितीला खाली येते? एक 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 मै गेली हेरी म्हणायलो. देऊ शकते कोणी? नाही. दिली बायकोन ती होती मॅच. मॅच शब्द इंग्रजी आहे ना. ती जुळू शकती? नाही. बऱ्याच लोकांना माईने दिली, काही लोकांना बापानं दिली, काही लोकांना भावानं दिली, काही लोकांना बहिणीनं दिली. नात्यातलं रक्तगट काय असेल तर त्याहीनं दिली, आत्यानं दिली, पण नाही जुळल्या. नाही जुळल्या. एका शरीरातल्या एका नाडीची किंमत कोणी करू शकत नाही. अमूल्य किमतीचं शरीर हे रागानं मातीत जाते. म्हणून प्रत्येक तुम्ही पैशानं घेतलेल्या गोष्टीला पार्किंग देता. या शरीराला शांत करण्यासाठी याचा राग सुद्धा कुठंतरी पार्किंगला ठेवत जा. याचा राग सुद्धा, क्रोधाला सुद्धा कुठं पार्किंग पाहिजे. क्रोधाला पण माणसाचं जीवन व्यतीत होत असते. कल्पना करा. एक मुद्दा सांगतो. राजाचं शेण कक्ष झाडण्यासाठी एक व्यक्ती होता. माझघर, राणीवसा, पाकशास्त्र, पाकग्रह शास्त्र नाही, राणीवसा, माझघर, पाकग्रह आणि शयन कक्ष. याला हल्ली नावं वेगळे आहेत. शयन कक्षाला बेडरूम म्हणतात. हो. पाकग्रहाला किचन घर म्हणतात. वागण्यानुसार नाव पडतात. पूर्वीच्या काळात 2-3 माणसं जरी आले तर संध्याकाळी 2 वाजता टोपलं उघडं भाकरीचं तर 1-2 भाकरी सापडत होत्या. त्याला पाकग्रह म्हणायचं. नवरा बायकोचीच किचकिच चलती, सासू सासऱ्याला पण तुकडा नाही, म्हणून त्या घराला किचन घर म्हणतात. दोघांचीच किचकिच, तिसऱ्याला भाकरीत नाही, त्याचं नाव किचन घर. नावानुसार असतं महाराज, वागण्यानुसार नाव पडत असतं कोण्या गोष्टीचं. शयन कक्ष झाडलं. राजाचा पलंग होता. विचार पहा, पार्किंग असली पाहिजे अण्णा. शयन कक्ष झाडल्याच्या नंतर त्या राजाचा जो महाल होता त्या शयन कक्ष, त्या कक्षामध्ये बेडरूम. चला सोपं सांगतो, लय अडचणीत हात घातल्या विचू निघतील. तुमच्यावर पगडा बसलाय दुसऱ्या भाषेचा, मी तरी काय करू त्याला. त्याचा तो पलंगावर गादी होती राजहंसाच्या पंखाची. ह्या नौकरानं विचार केला, हातानं जर गादी झटकिली तर इतकी कोमल लागती, झोप किती चांगली लागेल. कशाला मरायला विचार करायचा आहे? हे आगावपण आहे ना. अख्खं गाव आंधळायचं, त्या गावात चष्म्याचं दुकान कशाला टाकायचं? त्या गावात एकाही माणसाला डोळा नाही, तिथं चष्म्याचं दुकान टाकलं चलत असतं होय? एका गावात सगळं गाव संन्यासी, तिथं लुगड्याचा बाजार भरीला, कोणाला दिशी तू? अंधाची आग्रामा दर्पण कासाया, कामे वैशानरतया अंबर कासया. संन्यासाच्या गावात लुगडं ऐकत नाही आणि आंध्राच्या गावात चष्मा ऐकत नाही. काय गरज होती याला? नौकर आहे ना, आपोआपल्या पायरीनुसार राहिलं पाहिजे ना. ते म्हणलं याच्यावर झोपल्यावर कशी झोप लागेल. टाकलं ना अंग टाकल्यावर म्हणलं हे पांघरायचं कितीच भारी, अंगावर घ्यावा का लागली झोप. गर 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 गर. आणि झोप काय आहे तिला? तिला का मन असते का ते उठायचं का काय? ती जेव्हा सांगपत उठत. हे आलं, हे नाही आलं. राणीला वाटलं राजेसाहेब स्वारीहून आले, दमले, झोपलेत, आपण यायला कशाला बोलायचं. पांघरून घेऊन झोपले होते. पलंग मोठा होता. एका पलंगाच्या कडीला राणीसाहेब झोपले. त्याचं काही पांघरायचं असेल त्याने घेतलं असेल पांघर. राजा उशिरा आला. आल्याबरोबर भालदार चोपदार पट 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 बाजूला. दार लोटलं, पाहिलं तर पलंगावर आपली पत्नीने एक पुरुष आहे. तलवारच उपशिली तलवार. एका ठोक्यात दोघायचे मुंडके कापणार. पण नुकतंच एक प्रवचन ऐकून आलते. क्रोधा शमस्व जायते, क्रोधा शमस्व जायते, क्रोधा शमस्व जायते, तत्राम शमस्व यज्जायते क्रिया अवर्णो क्रोधा भयतिते स्थापित्यो 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 क्रोधशमस्व जायते. कधी कधी रागाला क्षमा करा आणि रागाला स्थापन करा, त्याला पार्किंग करा. साधूचं तितकं वाक्य ऐकलं आणि आतून कडी लावली. ते म्हणलं मारणार तर मीच आहे, पण झोपीत मारण्यापेक्षा बोलून मारू. हे म्हणल्याबरोबर ताड दिवशी बायको उठली. बापरे, सऱ्या अंगाला घाम, डोक्यातला घाम, चळ 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 चळ, पाया पुसतोर घाम.
नको बाई, मालक तुम्ही, मला मालक म्हणते तू आता? हा, परपुरुषाप्रशी निद्रा करते? अहो याला तर हे तर अर्ध मेलच, ते मेलच अर्ध, काहीच नाही. हा, त्या उंदर धरायचा प्याडा असतो ना, पहिले खटके होते, पिंजरे होते, आता मेडिकलवर प्याड भेटतोय आणि त्या प्याडावर 2-3 शेंगदाणे टाकायचे, ते जातं येडपट आणि त्याची पाय त्याच्यात रुत. गंजा असं करतय, 9-10 लेंड्या पडत्यात, हाड मोकळे. काय करीन दुसरं? टपा 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 लेंड्या पडत्यात, 5-6 मोकळं फट. सकाळी चतुरा उठती, उंदीर धरीतीन ते भेटून. तसं ते त्याच्यावर चिटकालेला उंदीर कसा गळून गेला, तसं राजा पाहिल्याबरोबरच हे गळून गेलं झाडणार, अर्ध मेलच. हो, त्याच्यात ते नट बोल्टच ढिले झाले. अरे बापरे, म्हणलं अवघड काम. पाय पडणं म्हणला कापा बापा. मूर्खा, लाज वाटायला पाहिजे तुला. बायकोनच सांगितलं, मालक मारा, त्याबद्दल दुमत नाही, पण आधी विचारा, दोषाचा गुरळा आमच्या अंगावर टाकू नका. मला असं वाटलं तू या पलंगावर झोपायची पात्रता, लायकी, अधिकार तुमच्याशिवाय कोणाची नाही, म्हणून हा झोपला. मला वाटलं तुम्ही असावा, म्हणून मी बाजूला झोपले. तू का झोपला? मालक मारा मारा, पण दोषमुक्त करून मारा. मी कितीतरी वर्षे, 10 वर्ष झालं तुमचा पलंग झाडीतो, तुमचं शयन कक्ष साफ करतो, पण आज माझ्या मनात भाव निर्माण झाला, हाताला जर इतकी गादी कोमल लागती तर अंगाला किती लागत असेल. म्हणजे मालक करूनही ते काम चुकीचं केलं आणि तुमच्या पलंगावर निद्रा केली, पण मी पापी नाही. टपटप डोळ्यातून पाणी आलं. निष्पाप सेवकाचा जीव घेतल्याचं पाप लागत होतं एक, आणि जिनं अग्नीच्या साक्षीनं, सोयऱ्या धाऱ्याच्या साक्षीनं अंतरपट सोडा आपलं पाणी ग्रहण केलं, आपल्या नावाचं कुंकू लावते, जीवनभर चंद्र सूर्य येत तोपर्यंत तिच्या नावाला बट्टा लागला असता आणि आपली प्रतिष्ठा मातीत गेली असती. म्हणून विचार केल्यामुळं 2 जीव वाचले आणि जीवनाचं चारित्र्य आटोक्यात राहिलं. म्हणून राग आवरणं अत्यंत गरजेचं आहे, क्रोध आवरणं अत्यंत गरजेचं आहे. क्रोधानं लय लोकायला भीक मागायला लावलं. तुम्हाला एक सांगू का, द्रौपदीला जर वस्त्र काढायची वेळ आली असेल, भर सभेत द्रौपदीच्या रक्ताच्या नात्यातले तिला जर नागडं करायला टेकले असतील, तर अण्णा हा दोषीचा होता, हिनं हसायला नव्हतं पाहिजे. दुर्योधनाला हसल्यामुळं त्याला राग आला, बरं त्यालाही ती हसल्यामुळं राग यायला नव्हता पाहिजे. ही साखळीत लांबती नवाशी, मग त्याला राग आल्यामुळं तिच्या वस्त्रावर हात घातला, साखळीत लांबती, तितक्यावर थांबला नाही, तिला मांडीवर बसिलं. आणि म्हणून पंढरपुरातल्या मालकानं गदा युद्धाचा नियम मोडा, कमरेच्या खाली गदा मारता येत नाही, पण नियम मोडा. आणि ज्याला क्रोध अनावर झाला त्याची दुर्योधना मारिली गदा घेतिला प्राण, तो येडका मदन केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. इतका काम बेकारी राजो, या कामानं काम लांबत राहत असतं. हो, एका महाराजाला इंद्रपद भेटणार आहे अण्णा, इंद्रपद भेटणार, आणि इंद्र डब 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 हालू लागलं. अवघड काम झालं, म्हणला उद्या आपली खुर्ची जाची. हो, एक अप्सरा म्हणली एक काम सोपं करा, मी त्याचं इंद्रपद भ्रष्ट करते. खाली गेली आणि महाराजाचं दर्शन घेतलं. बांगड्याचा आवाज आल्या महाराजाच्या लक्षात आलं, बाई आहे त्या घालीत होत्या बांगड्या. बाया पहिल्या सांगायला, आता खेड्यातल्या घालत्या, शहरातल्या घालीत नाहीत. एकच घड्याळ आणि एक गोठ. ते गोठ असा निबर्डक असतो फायबरचा, नवरा उशिरा आल्यावर ते गोठच आणायचा म्हणून केला. हो, या बाय घड्याळ पाय गोठच हाणीन, घड्याळ पाय गोठच हाणीन, बांगड्या घाली जा. असाच एक आमचा मित्र मुंबईला राहतो, ते म्हणलं महाराज कीर्तन ऐकलं, पण पप्याची माय बांगड्या घालीत नाही. म्हणलं मग तिच्यावरच्या मला घाल. तू हे ऐकन मला घाली तू का काय आता? हां घालीन म्हणलं, सक्रातीच्या दिवशी घालीन, गेली नाही घातल्या तर काय हरकत आहे, घालीन. 10-15 दिवस दर्शना करता आली. महाराजांनी विचारलं कोण आपण? मी आमकी आमकी. कशा करता मला बेजार करेल, दार नाही उघड. तिनं सांगितलं आमच्याकडं असा दोष होता, तो तुमच्या दर्शनानं दोष गेला. मला सांगितलं एका महात्म्यानं अमक्या अमक्या महाराजाचं दर्शन घेतलं की दोष जात. नाटकं आहे सगळे जिजा. महाराज म्हणले ठीक आहे, दोष संपला ना, आता तो काळं कर, आता पुन्हा येऊ नकोस. 17व्या दिवशी पुन्हा आली. महाराज म्हणले आली कशाला? ते म्हणले महाराज महादोष संपला, पण लोकांच्या तोंडात दोष निर्माण झाला. लोक म्हणले 16 दिवस झालं महाराजाकडे जाती, महाराजांनी इच्छेची संग केला. महाराज म्हणले आगाऊत काम झालं लोकांचे. आणि कोण म्हणले? ती म्हणली नाव तरी कोणाकोणाचं सांगू, अख्ख्या तालुक्यात बोंब ठोकली म्हणले. महाराज म्हणले मग एक काम कर, कवडीचं पाप नाही,
तू पाया पडल्यामुळं दोष गेला, मोह पाप नाही तुह पाप नाही, तरी लोक म्हणले लग्न केलं आपण करूच न, उघडं दार करू म्हणले लग्न. पण बाईलाही हुशार होती, ती म्हणली महाराज तुमच्या जटा लांबलेल्या, नखाच्या चुंगळी झालेल्या, आणि असं कुठं नवरा मी आज काय सुंदर दिसते, पानमई फॅरन लवली कुठं लवली, भावळ्या कापलेल्या, हा लिपस्टिक लावलेलं, हां ते भावळ्याची पेन्सिल लावलेली, लाली लावलेली, काय काय थाटण. हे असं ओपतं का मांडवाच्या दारी आणीला माथारा, म्हणे नवरी आणा रांडण जाळा नवरदेवाचे तोंड, असं असतं का कुठं. ते म्हणले ताण घेऊ नको, आता लय साध नाहीत, वंगण निघलं केसाचं, केसाचं वंगण निघले, डाय म्हणतात का तुमच्याकडे. मग आपल्याला काय शिक्षण कमी होणं, जिचा 7वी पास आहे मी, फक्त 7वी पास आहे, फक्त 7वी पास. मग मी इतके गाव फिरलो. मग नाव्याच्या दुकानात गेला अण्णा ते. मग नाव्याला सांगितलं दादा असा कट मार, मिशा बी अशा तलवारीवाणी पिळदार कर, त्याला ते कलर वंगण गिंगण लावून टाक. मालिश गिलिश केली. नवरदेवाचं काय करते तो फेशियल काय त्याचं ते चुळू 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 चुळू. मी एकदा आपण नाही का सोयाबीनच्या खळ्याला 5-6 दिवस रोज रानात गेलो, कीर्तनाला जाचो, खळ्याला जाचो, काळा जर पडो. आमचे ते दादा म्हणले बाबा तुमचं चेहरा चोळीतो बरं. आम्ही म्हणलो काय आता काही चोळलं त्याला काय होणार आहे, या गाव पण आहे आता आहे की नाही. झाडाला किळ येतो रक वेगळंच, एकदा छिटे पडले की ते खावा लागतं, नाही तर ते खराब होऊन जाते. आता हे झाडाचं तुटलेलं किळे म्हणलं तू किती याला चोंबळलं तर काय आता याचं काय राहिलं, आता कशाला ताण घेतो. हो असं जे आमचं पाहुणं पोरगी पाहायला गेलं ना, ते पोरीला ते काय कानी करून आणलं होतं ब्युटी पार्लरमधून, ते चुळू 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 चेहरा आणला. आणि लग्नाच्या दिवशी ती पाहिली तर गाडगेवानी तोंड, ते म्हणलं ही नाही पोरगी, म्हणलं तीच होती, तेव्हा चेहरा धुवून आणली होती पोरगी, हीच आहे म्हणलं, तेव्हा चेहरा धुवून आणली होती, आता येडेवानी करू नको तू, मुकाड्यानं लग्न लाव. सगळे नाटक, काय त्याला दम नाही काय नाही. आणि मग ते अण्णा ते केली ती कटिंग गिटिंग, तर ते नावी म्हणला बवणीचं पारे पैसे द्या. ते म्हणलं याच्या आधी तो केव्हा मागितले नाही. हे नावी दादा दर 15 दिवसाला महाराजाची मालिश करीत होता, महाराजाच्या जटा चोळीत होता. ते म्हणला 15 दिवसाला गिराईक बंद करून मी तुमची मालिश करीत होतो, तुमच्या जटा चोळीत होतो, पण याच्याकरता मालिश करीत होतो तेव्हा तुम्ही महाराज होतात. वाक्य ऐकलं का, तेव्हा तुम्ही महाराज होतात, आता तुम्ही महाराज राहिले नाही म्हणून पैसे द्या. पण महाराज म्हणले पैसेच नाहीत ना रे, मग हे भीक मागायचं कटुरं देऊन टाका तोरक. ते असतं ना कटुरं ते भगून, ते नावी दादाने घेतलं. हे महाराज म्हणलं आता कुठं भीक मागायचं, तिनं तर स्वयंपाक केला असन. हे घरी गेले तोरक तिनं झोपडं फुकून दिलं आणि वरी गेली, झोपडं फुकून दिलं आणि वरी गेली, काम किती बेकार. आणि मग महाराज म्हणले गंगा नाही पर्वकाळ नाही कायकू जटा उतारा, गंगा नहीं पर्वकाल नहीं कायकू जटा उतारा, आशा तो केश नाशा बहती रहे जमुना, ऐशी रांड ठकड़ी मिली तो हजाम ले गया भगोना. इतका काम बेकार. माणसं आता उकळे हो, अगोदर चिंतन ऐकलं जसे सकलादी बाबाला कापायला न्यायचे असे बसले होते. हो हो मांगीर बाबाला कापायचेच जशी असे बसले होते. भांगार सांगितल्यावर कसे उकळत येत पाहा ना. या लोकांनी क्रोध जिंकला अण्णा, क्रोध जिंकला, क्रोध जिंकला. माझ्या देहूतल्या मालकाला मारलं हो अण्णा, मारलं मारलं मारलं. मंबाजी बुवाची मसड गेली शेतात, मंबाजी बुवानं मारलं. तुकोबाने रात्रभर हातभार दाबले. दुसऱ्या दिवशी मंबाजीने विचारलं माझे हातपाय कोण दाबले. सेवकाला वाटलं रागाच्या भरात तुकोबारायने याच्या फासुळ्या मोडल्या का नाही. सांगावं लागलं तुकाराम महाराजांनी हातपाय दाबले. मंबाजी बुवा श्रीमंत होते अण्णा, श्रीमंत असून वैराग्याचं टोक होते. मंबाजी बुवावर शिवजी प्रसन्न होते. मंबाजी बुवाला झोप लागत होती, लागली झोप तर जाग येत नव्हती, म्हणून शिवजी प्रसन्न झाले. तांडव नृत्य येत होतं मंबाजीला. तांडव गती मुंडन पर नाचत गिरीधारी, बम 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 बोले बलिहारी, बम 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 बोले बलिहारी, तांडव गती गुंडन पर नाचत गिरीधारी. तांडव नृत्य कालियाच्या डोक्यावर कृष्ण परमात्म्याने केलं, मंबाजी बुवानं कलियुगात केलं. या तांडवाला प्रसन्न झाले शंकर. काय देऊ,
मला सकाळी उठवायला येत जा. मंबाजीच्या कानात शंख वाजित होते. शिवशंकर काय अधिकारी असेल म्हातारं. आणि या म्हाताऱ्याला एक झोपीतला आजार होता. तुकोबारायच्या अंगाचा स्पर्श झाला की मंबाजीचा आजार गेला. काल मारणारा मंबाजी, काल सकाळी मारणारा मंबाजी दुसऱ्या दिवशी सकाळी तुकोबारायचा शिष्य झाला. याचं एकमेव कारण होतं अण्णा, क्रोध नाही अंगी. क्रोध जिंकल्यामुळं त्रास देणारी लोक सुद्धा पाया पडू लागले. इतकी मोठी ताकद आहे. परमार्थिक क्षेत्रातला व्यासंग सांगवी नगरीतल्या लोकांकडे आहे. गावात जेवढ्या आडनावाची माणसं असतील तेवढ्यांना धन्यवाद, प्रणाम. गावातली माणसं मला फोनवर बोलत होती, नाव लक्षात नाही. वारेगावची सरपंचही बोलत होती, ते उमेश भाऊ सुद्धा बोलत होते. सर्वांना प्रणाम करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाचा जयघोष करणारी निष्ठावंत वारकरी अण्णांच्या भट्टीतले आहे. ते अण्णाच्या संस्थेतले. भट्टी हा शब्द चांगल्या भट्टीत भाजलेलं गाडगं, काही टाका, तूप टाका, दूध टाका, आढीत ठेवा, वांगणाला ठेवा, घडगीला ठेवा. घडगी घेत होते ना पहिली कळडीची बळडेलासाठी. जीनच्या पॅन्टीवाल्याने हो नका म्हणून. तुम्ही कशाला घडग्या पाहिल्या? तुम्ही दुसऱ्याच घडग्या पाहिल्या. तुम्हाला ह्या घडग्या कुठं माहिती आहेत? बैरेवानी हसं जाऊ नका. बैरे दोनदा हसत आहेत. पुढच्याचं तोंड पाहिल्यावर एकदा, म्हणजे त्यो काऊन हसला म्हणून एकदा, आणि खरं कळाल्यावर दोनदा. तसं करत जाऊ नका. तसे चांगले अभ्यास महाराज. खूप तुमच्या पाठांतराला दाद देतो महाराज. गोड 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 गोड. वाराचा अभंग पाठ आहे, सामान्य गोष्ट नाही ना. चांगल्या चांगल्याला पाठ नाहीत. या कडीपासून या कडीपर्यंत सर्व वारकऱ्यांच्या चरणी नाक घासून प्रणाम. आपला अमूल्य वेळ तुम्ही परमार्थासाठी खर्च केला म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उक्तीनुसार तुम्हाला प्रणाम. महाराजांनी सुंदर पकवाद वाजिला, सुंदर सुंदर गोड. महाराज तुम्हाला सुद्धा प्रणाम. आणि अण्णा साऊंड सिस्टीमवाल्यांनी फार गोड आवाज दिला, तुम्हालाही प्रणाम. कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद. तुम्ही फक्त अभंगाचं कडवं टाकी जा, काय टाकत नाही. ते रोजची रोज बघा आठवण म्हणून स्मरण करतोय. काल परवा एक जणांनी टाकलं होतं रे अजय काय काय. हो ते काढणं ते लक्षात ठूत जाय तू चोरा, ध्यानात ठूत जाय तू जरसं काय. ते हुशार आहेत पुरं चांगले. संप्रदायाचा प्रचार करते नाना. बरेच महाराज लोक त्याला लावू दे नाही. मला काय वाटत नाही. चला आपल्याकडे जोरक भांडवले तोरक सांगत राहायचं परमार्थाचं. जे दिवशी आपलं संपन्न लोक बनणार नाही त्या दिवशी आपलं इजलं त्याचं इजलं कशाला ताण घ्यायचं. त्याला चलत राहते. कलही जोरक शिराय तोरक वाढीत राहा. आणि कलही संपली की कवच्या हाणायचा. झालं रे आहे ना, आहे का नाही? त्या कवच्यानं नाही कोणाला हाणायचं, कवच्या कलईला हाणायचा. चला जवळ आपल्याला बोलता येतं, लोक बोलतील तवरक ते आपल्या पुढे कॅमेरे लावतील. कारण सांगू तुम्हाला, विश्वात घरी बसलेला एखादा वयस्कर माणूस आहे, त्याला ऐकायला मोबाईलवर मिळते. कशाला त्यांना वाईट म्हणायचं. ज्ञानेश्वर